बंद करून नाही नाही नाही. चला, जय हिंद फ्रेंड्स. आज आपण कॉम्प्रेहेन्शन विषयी डिस्कस करूया. आज आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे त्याची एक लिस्ट सांगतो की आज आपल्याला काय काय घ्यायचं आहे. सर्वात पहिले पाहायचं आपल्याला व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेहेन्शन. ठीक आहे, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होते. त्यानंतर पाहूया आपण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉम्प्रेहेन्शन ऑफ एमपीएससी आणि युपीएससी. एमपीएससीचं कॉम्प्रेहेन्शन आणि युपीएससीचं जे कॉम्प्रेहेन्शन आहे त्याच्यामध्ये मेन फरक काय आहे, अप्रोच कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे. तो सेकंड पॉइंट जो आहे तो आपल्याला घ्यायचा डिफरन्स. ठीक आहे, आज आपण प्रामुख्याने एमपीएससीचं जे कॉम्प्रेहेन्शन आहे त्याविषयी बोलणार आहे. राज्यसेवेचं मला पेपर वगैरे सांगितले असतील है ना, तर आणले असतील किंवा डाउनलोड केलेले असतील. ठीक आहे ना. त्यानंतर आपण पाहूया की पॅसेजमध्ये प्रश्न जे आहेत, ठीक आहे ना, पॅसेजमध्ये प्रश्न जे आहेत ते किती प्रकारचे असतात. इथं पण आपण दोन बाबीवर त्यांना कॅटेगोराइज करू. एमपीएससी पॅसेजवर कसे आणि किती प्रकारचे प्रश्न विचारते आणि युपीएससी कसे व किती प्रकारचे प्रश्न विचारते. ठीक आहे ना, तिसरा पॉईंट. त्यानंतर मग आपण या ठिकाणी पाहूया की प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला तो कुठं कुठं फसवतो है ना. याचा अर्थ आपण असं म्हणूया की आता एमपीएससी इथून एमपीएससीचं स्पेशल स्टार्ट करून देऊया. आपण असं म्हणूया की सर फसवे प्रश्न काय असतात. ठीक आहे, फसवे प्रश्न काय असतात, तिथं कोणती काळजी घ्यायची, त्यांना कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे ना, हा आपला चौथा पॉईंट. त्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे तो आहे हाऊ टू रीड द पॅसेज. पॅसेज कसा वाचायचा हा सगळ्यांना कंपल्सरी, म्हणजे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने वाचावा लागतो, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने वाचावा लागतो. ठीक आहे ना. हाऊ टू रीड द पॅसेज म्हणजे व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, इमेज कशा बनवायच्या, फ्लो चार्ट कसा बनवायचा, अंडरलाईन कुठं करायची, या सर्व टेक्निक्स आहेत. पॅसेज वाचल्यानंतर तो आपल्या काही डोक्यात राहत नाही है ना, कारण आणि तो आपल्याला स्टोरी फक्त 7-8 मिनिटासाठी करायचा आहे. नाही काय होते की पुढचा पॅसेज सुरू पण डोक्यात मागचाच पॅसेज राहतो है ना. असं इन्व्हायरमेंटच्या केसमध्ये खूपदा असते. पहिल्या याच्यात दिला आहे पोल्युशनचा पॅसेज, सेकंड मध्ये दिला आहे तुम्हाला डिफॉरेस्टेशनचा पॅसेज. डिफॉरेस्टेशनचा अँसर देताना पोल्युशनचा पॅसेज आठवतो, त्याच्यातून पुढे अँसर देतात असं वाचलं होतं कुठं तरी. ठीक आहे ना, ते 8 मिनिटासाठी स्टोअर व्हायला पाहिजे माइंडमध्ये. स्टोअर नाही झालं तर आणखीन अडचण. काय अडचण, जर स्टोअर नाही झालं तर प्रश्न वाचा पूर्ण पॅसेज मध्ये शोधा कुठे आहे प्रश्न, ही एक अडचण होऊन जाते है ना. तो हाऊ टू रीड द पॅसेज, व्हीव्हीआयएमपी की पॅसेज कसा वाचायचा. ठीक आहे ना. बऱ्याचदा पूर्व प्रश्न विचारतात एमपीएससी मध्ये, सर पहिले पॅसेज वाचायचा की प्रश्न वाचायचा है ना. सर काही असं स्पेसिफिक आहे की इथं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, ते माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून सांगतो की काय काय होते आहे, काय काय केलं पाहिजे. ठीक आहे ना. त्यानंतर आपण घेऊया टाइप्स ऑफ पॅसेज, किती प्रकारचे पॅसेज असतात. ठीक आहे ना, टाइप्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ पॅसेज, पॅसेज किती प्रकारचे असतात. आणि त्यानंतर घेऊया आपण एक लाईव्ह डेमो. मी तुम्हाला पॅसेज राज्यसेवेच्या प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले सॉल्व्ह करून दाखवेल आणि मी सर्व तुम्हाला दाखवेल की जे जे मी सांगितलंय ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने लावायचं. क्लिअर आहे का सांगा सर्वांना है ना. टोटल या सर्व बाबी जर तुम्ही क्लिअर केल्या तर मला असं वाटते की कॉम्प्रेहेन्शनला स्टार्ट करायला ज्या बाबी लागतात त्या एवढ्या करून क्लिअर होऊन जातात. ठीक आहे ना. तर हे आज एकदम पक्क करून ठेवायचं प्रत्येकाने. याने काय होईल, तुम्हाला एक गाईडलाईन मिळून जाईल की ऍक्च्युअल मध्ये पॅसेज कसा असतो, काय सॉल्व्ह करायचा. बऱ्याचदा सॉल्व्ह करताना मी मेथड पण सांगेल की प्रश्न सॉल्व्ह करत असताना जर एखादं उत्तर मिळत नसेल तर एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, काय लावू शकतो आपण, कोणते प्रश्न स्किप करायचे हे पण तेवढंच महत्वाचं. कॉम्प्रेहेन्शन मध्ये कोणते प्रश्न स्किप केले पाहिजे, कारण हा निगेटिव्ह मार्किंग आहे ना, चुकीचं करून निगेटिव्ह करण्यापेक्षा स्किप केलेला कधी प्रश्न योग्य राहतो. जेव्हा स्कोरिंग होतं ना सीसॅट तेव्हा सहसा तुम्ही स्किप करा असं मी नाही सांगायचो, पण आता क्वालिफाईंग असल्यामुळे तुम्ही स्किप केलं तरी फारशी काही तुम्हाला अडचण नाही जाणार. ठीक आहे ना. पाहत पहिले पाहूया आपण व्हॉट इज कॉम्प्रेहेन्शन. ठीक आहे, सिलेबस वगैरे सगळ्यांना क्लिअर आहे. तर व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेहेन्शन, बोर्डवर पाहत राहा. कॉम्प्रेहेन्शन हा जो वर्ड आहे हा दोन शब्दांचं कॉम्बिनेशन आहे, एक कॉम्प आणि एक हेन्शन. ठीक आहे, कॉम्प्रेहेन्शन, कॉम्प आणि हेन्शन. तर यामध्ये कॉम्प म्हणजे काय होते, तर कॉम्प म्हणजे होते कंप्लीट, ज्याला म्हणू आपण पूर्ण, आणि हेन्शन म्हणजे होते अंडरस्टँडिंग, ज्याला मराठीमध्ये म्हणू आपण आकलन. ठीक आहे ना, काय म्हणू आपण मराठीमध्ये आकलन. तो कॉम्प्रेहेन्शन म्हणजे
पूर्ण अंडरस्टँडिंग होणे, वाचलेल्या गोष्टीचं पूर्ण समजणे, पूर्ण आकलन होणे, याला काय म्हणू आपण, कॉम्प्रेहेन्शन. ठीक आहे ना. आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तर तेव्हाच देता येतील जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी पूर्णपणे काय झालेल्या असतील, अंडरस्टँड झालेल्या असतील, समजलेल्या. ठीक आहे ना. आता जर आपण पाहिलं की सर यावर युपीएससी आणि एमपीएससी मध्ये काय फरक आहे, तर कॉम्प्रेहेन्शनच्या पॅसेज पासून स्टार्ट करूया. सर पॅसेज पासून फरक आहे युपीएससी आणि एमपीएससी मध्ये. जसं आपण एमपीएससीच्या बाबतीत बोललो तर एमपीएससी मध्ये आपल्याला युजली लॉंग पॅसेज विचारलेले असतात. तर लॉंग पॅसेज मीन्स व्हॉट? लॉंग पॅसेज म्हणजे असा पॅसेज ज्याच्यावर किती प्रश्न असतात, 5 प्रश्न असतात. प्रश्नाला 2.5 मार्क्स या हिशोबाने राज्यसेवेचा एक जो पॅसेज आहे तो 25 पास म्हणजे जवळपास 12.5 मार्काचा काय राहतो, एक पॅसेज. ठीक आहे ना. या उलट जर आपण युपीएससी चे जर पॅसेज पाहिले तर युपीएससी चे पॅसेज कसे असतात, शॉर्ट पॅसेज असतात. शॉर्ट पॅसेज म्हणजे सर एका पॅसेजवर एकच प्रश्न असतो, विच कॅरी 2.5 मार्क्स. म्हणजे एक पॅसेज फक्त आणि फक्त किती मार्काला राहतो, 2.5 मार्काला राहतो. क्लिअर आहे का सांगा, फरक समजून घ्या. ठीक आहे. इकडे लॉंग पॅसेज राहतो. लॉंग म्हणजे आकाराने मोठा होणार. लॉंग म्हणजे ज्याच्यावर एक्झामिनर किती प्रश्न विचारतो, 5. आणि युपीएससी तुम्हाला शॉर्ट पॅसेज विचारते. शॉर्ट पॅसेज म्हणजे असा पॅसेज ज्याच्यावर फक्त किती प्रश्न असतो, एकच प्रश्न असतो, 2.5 मार्काला. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे ना. त्यानंतर पाहत एमपीएससी राज्यसेवेला जवळपास 50 प्रश्न कॉम्प्रेहेन्शनचे असतात. कशाबद्दल बोलतोय आपण या ठिकाणी, राज्यसेवा. राज्यसेवेला 50 प्रश्न कॉम्प्रेहेन्शनचे असतात. तर युपीएससीचा काय सीन आहे, तर युपीएससीच्या बाबतीत आपण असं म्हणूया की मे बी 25, कमीत कमी 32, जास्तीत जास्त आपण ऍव्हरेज घेऊन टाकूया 27 प्रश्न असतात. ठीक आहे. कमीत कमी 25 असतील, जास्तीत जास्त किती असतील, 32 असतील. ऑन एन ऍव्हरेज आपण पकडूया की सर दरवर्षी 25 ते 27 प्रश्न एक्झामिनर आपल्याला युपीएससी मध्ये विचारतो. पण इथे एक आहे की सर एक पॅसेज एकच प्रश्न, म्हणजे त्याने 25 प्रश्न विचारले तर किती पॅसेज द्यावे लागतील त्याला, 25 पॅसेज द्यावे लागतील. ठीक आहे ना. पण इथे 50 प्रश्नासाठी तो आपल्याला फक्त किती पॅसेज देतो आहे, 10 पॅसेज देतो आहे. ठीक आहे सगळ्यांना. कारण एका पॅसेजवर किती प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत. समजते का सांगा फरक आहे ना. म्हणजे जसं दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत, युपीएससी करणारे पण आहेत, एमपीएससी करणारे पण आहेत. तर हे समजून घ्या, याने ना तुमचा अप्रोच क्लिअर होईल की युपीएससी ला कसा अप्रोच ठेवायचा आणि एमपीएससीच्या केसमध्ये कसा ठेवला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे ना. आता एमपीएससी चे पॅसेज आहेत 10. ठीक आहे. एमपीएससी चे जे 10 पॅसेज आहेत त्या 10 मधले 2 जे पॅसेज आहेत ते असतात कॉम्प्रेहेन्शनचे. आणि सॉरी 2 नाही, 8 पॅसेज असतात कॉम्प्रेहेन्शनचे. आणि उरलेले जे 2 पॅसेज आहेत ते असतात लँग्वेज कॉम्प्रेहेन्शनचे. है ना. मराठी व इंग्रजी भाषा आकलन क्षमता यावर आधारित पॅसेज असतात. सर दोघांमध्ये फरक काय असतो, इथे जर तुम्ही पॅसेज पाहिले एमपीएससी मध्ये, हे जर 8 पॅसेज तुम्ही पाहिले तर या 8ही पॅसेजचा काही ठरलेला सब्जेक्ट त्या सब्जेक्टवर, हे काही ठरलेलं नसते. जसं हा जो पॅसेज आहे तो सायन्सचा येऊ शकतो, पॅसेज हा एन्व्हायरमेंटचा येऊ शकतो, पॅसेज हा करंट सिच्युएशनचा येऊ शकतो, पॅसेज हा जी काही पॉलिटिकल स्थिती असेल सध्या भारतामधली त्यावर आधारित असू शकतो. तर इथं जवळपास आपण असं म्हणूया की 8 ते 10 विषय आहे ज्याच्यावर एमपीएससी हे 8 पॅसेज काय करते, सेट करते. आणि हे 8 पॅसेज बायलिंग्युअल असतात. बायलिंग्युअल म्हणजे मराठीमध्ये सुद्धा असतील आणि इंग्लिश मध्ये सुद्धा असतील हे 8 पॅसेज. त्यानंतर हे जे 2 पॅसेज आहेत लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन आकलन क्षमता, याचे हे 2 पॅसेज असतात. तर हा जो पॅसेज आहे लँग्वेज कॉम्प्रेहेन्शनचा एक पॅसेज असतो मराठीचा. मराठी हा बायलिंग्युअल नसतो, म्हणजे याचा ट्रान्सलेशन तुम्हाला इंग्लिश मध्ये करून दिलेलं नसते. आणि आणखीन एक पॅसेज असतो जो फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये असतो, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून दिलेलं नसते. आता सर दोघांमध्ये फरक काय आहे, तर इथं ना जेव्हा तुम्ही हे लँग्वेजचे पॅसेज वाचता ना, तेव्हा तुम्हाला इथं वाचताना ना लँग्वेज खूप जास्त भारी वाटते. माझा अनुभव असा म्हणतोय की युजली इथे ना आध्यात्मिक पॅसेज जास्तीत जास्त विचारल्या जातात मराठीमध्ये. ठीक आहे. इंग्लिशमध्ये काही पण राहते, रेग्युलर हिस्टॉरिकल पॅसेज किंवा मे बी काहीतरी, फक्त लँग्वेज अंडरस्टँडिंग होते आहे की नाही या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं असते लँग्वेजचा पॅसेज. तर लँग्वेजचा पॅसेज म्हणजे तरी याच्यामध्ये फुल्ली लँग्वेज नसते, आपण म्हणूया 50% आपला लॉजिकचा पार्ट आहे आणि 50% लँग्वेजचा पार्ट आहे, असा हा पॅसेज असतो.
पण इकडे जर पाहिलं तर इकडे म्हणून सर लँग्वेजचं काम 20% आहे, बाकी 80% काय असते लॉजिक राहते. म्हणून हे आहेत कॉम्प्रेहेन्शनचे पॅसेज. समजला का फरक सांगा. इथं लँग्वेज थोडीशी इझी राहील या ठिकाणी एमपीएससी मध्ये लँग्वेज इझी राहते, पण अंडरस्टँडिंग थोडंसं बेटर करावं लागते, नाही तर प्रश्न उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही. ठीक आहे ना. इथं लँग्वेज टफ राहते पण प्रश्न थोडेसे इझी राहतात, म्हणजे प्रश्नाची उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये शोधून सापडून जातात. या प्रकारचा राहतात लँग्वेज इंग्लिश आणि मराठीचे पॅसेज. समजलं का सांगा. तर युपीएससी मध्ये काय आहे, युपीएससी मध्ये फुल आणि प्युअर कॉम्प्रेहेन्शन आहे. इथं लँग्वेज वगैरेची काहीच भानगड नाही आहे. ठीक आहे, की आम्ही लँग्वेजचे पॅसेज विचारतो असे विचारतो असं युपीएससी कधीही करत नाही. ते तुम्हाला फुल्ली कॉम्प्रेहेन्शनचे पॅसेज विचारते. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे ना. चला, तर पॅसेज मी क्लिअर केले. किती कोणते आहेत काय आहेत हे दोन प्रकार आपले या ठिकाणी क्लिअर. आता पाहूया की सर प्रश्न कसे असतात, युपीएससी मध्ये कसे प्रश्न असतात आणि एमपीएससी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झामिनर विचारतो. ठीक आहे ना. एमपीएससी मध्ये ना पहा, इथं विद्यार्थी गडबड करतात. ते प्रश्न पहिले सांगतो. तो तुम्हाला प्रश्न देतो आणि विचारतो खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. सर्वात जास्त गडबड इथे करतात पोरं. चुकीचे आहे किंवा कोणते विधान बरोबर आहे, बरोबर आहे, किंवा पुढील पैकी काय सत्य आहे, पुढील पैकी काय असत्य आहे. ठीक आहे ना. आणि एमपीएससी मध्ये ना तो याला सरळ नाही विचारत. काही केसमध्ये तो डायरेक्ट देतो आणि काही केसमध्ये कसं देतो तो तुम्हाला विचारतो खालीलपैकी कोणतं विधान असत्य नाही. खालीलपैकी कोणतं विधान असत्य नाही म्हणजे त्याने काय विचारलं सांगा, सत्य विचारलं आहे ना. पुढील पैकी कोणते विधान बरोबर नाही किंवा पुढील पैकी कोणते विधान चुकीचे नाही. जवळपास 60% पोरं, 60 ते 70% पोरं ना इथं वाचतच नाही व्यवस्थित काय विचारलंय. मी असा अनुभव घेतलाय की रिझनिंग मध्ये ही सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंट मध्ये प्रश्न दिला आहे, सिटिंग अरेंजमेंट करा, तो म्हणतो की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अ रॉंग. खालीलपैकी कोणता पर्याय, कोणते पर्याय चुकीचे आहेत ते सांगा. पोरं म्हणतात सर तीनही चारही बरोबर आहेत. विचारलाच नाही ना, तुम्हाला काय विचारलाय चुकीचा. हे हे जो आहे ना चुकीचा आहे, वाचतच नाही आपण आणि त्याच्यामुळे सर्व गडबड होऊन जाते. जवळपास प्रत्येक पॅसेज मध्ये 2 प्रश्न असतील. 5 आहेत की नाही प्रश्न. 5 पैकी 2 प्रश्न तुम्हाला योग्य अयोग्य चूक बरोबर सत्य असत्य सांगा यावर आधारित राहतात. परत एकदा सांगतो तर काय करायचं, तर मी साधा उपाय सांगतो की पेन्सिल राहते की नाही आपल्याकडे. तर मी इथं सांगितलं की इथं तुमची गडबड होते तर पेन्सिल घ्यायची. तर पुढील पैकी कोणतं विधान असत्य नाही 2 वेळा अंडरलाईन करायचं. असत्य नाही, असत्य नाही, असत्य नाही. हे 2-3 वेळा वाचून लक्षात राहील की आपल्याला नेमकं काढायचं काय. पूर्ण वरचं काही वाचत नाही कारण आपल्या डोक्याचं एकच आहे, तो कधी सत्यच विचारतो है ना. जे सापडलं ते त्या ठिकाणी आपण मारून मोकळं करतो. पहिली चूक या ठिकाणी जवळपास 60 ते 70% पोरं करतात. पूर्ण महाराष्ट्रात एमपीएससी ची परीक्षा देणार आहे तर ती आपल्याला गडबड करायची नाही. समजलं का सांगा. ठीक आहे, ठीक आहे. 5 पैकी 2 प्रश्न हे गेले. तर आणखीन काय प्रश्न असतात यामध्ये, आणखीन प्रश्न आहेत ना थोडे कन्सेप्च्युअल असू शकतात किंवा लेखकाच्या विचारासंदर्भात असू शकतात. ठीक आहे ना. जसं कधी कधी तो विचारतोय पॅसेज मध्ये एखादा कन्सेप्ट, मराठीमध्ये म्हणूया आपण संबोध नमूद केला आहे आणि त्याविषयी तो आपल्याला प्रश्न विचारतो. तर काय विचारतो तो तुम्हाला विचारेल उतार्यात दिल्यानुसार पर्जन्यमूलक दुष्काळ म्हणजे काय. उतार्यात दिलेल्या माहितीनुसार पर्जन्यमूलक दुष्काळ म्हणजे काय. समजलं का सांगा. उतार्यात दिलेल्या माहितीनुसार भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची राजकीय परिस्थिती कशी होती ते सांगा. म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. पर्जन्यमूलक हा वर्ड पॅसेज मध्ये दिला असेल, तो पूर्ण एक्सप्लेन करून दिला असेल, त्याला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड जातात पूर्ण. ठीक आहे ना. आणि हे जे आहेत ना हे फॅक्च्युअल प्रश्न आहेत. पुढील पैकी कोणतं विधान सत्य आहे कोणतं विधान असत्य आहे हे फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला तर हे दिसलं मला हे करेक्ट आहे, हे दिसलं मला हे रॉंग आहे. फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला पाहूनच सॉल्व्ह करायला मिळून जातात. समजलं का सांगा सर्वांना. ठीक आहे ना. तरी इथं ना इथं रीडिंग मध्ये गडबड झाली, पॅसेज मध्ये म्हणा किंवा प्रश्नामध्ये, इथं ना सर्वात जास्त फुल जर विद्यार्थी कुठं बनत असतील तर या पहिल्या प्रश्नामध्ये. आता सध्या तुम्हाला वाटत आहे की सर आता खूप सोपी आहे, कसे काय फुल बनतात पुरं. तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल थोड्याशा कारणामुळे काय झालं या ठिकाणी आपलं चुकलं. ठीक आहे. एक आणखी ना थोडंसं याला मी काढून टाकतो, याच्याविषयी थोडंसं आणखीन सांगून देतो म्हणजे तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये फसत नाही. ठीक आहे. पहा 2 प्रकारचे वर्ड असतात. एक आहे डेफिनेटिव्ह वर्ड आणि एक आहे नॉन डेफिनेटिव्ह वर्ड. ठीक आहे ना. हे तुम्हाला सिलोलिझम मध्ये शिकवलं जाते रिझनिंग मध्ये. डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड एक लक्षात घ्या. सत्य आहे किंवा सत्य आहे हा विधान आणि निष्कर्षाचा प्रकार आहे. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. युपीएससी मध्ये झालं तर सत्य असत्य म्हणजे इन्फरन्स सांगा है ना. सत्य असत्य सांगा म्हणजे काय सांगा, इन्फरन्स सांगा. याच्यामध्ये ना डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड जे आहेत ते खूप जास्त आपण म्हणूया की यामध्ये इफेक्ट करतात. सर डेफिनेटिव्ह वर्ड म्हणजे काय.
जे वर्ड कंपल्शन क्रिएट आपण डेफिनेटिव्ह वर्ड. फॉर एक्झाम्पल एक युपीएससीचा साधा प्रश्न घेतो. तुम्हाला या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलं आहे, सकाळचे फिरणे, सकाळचे फिरणे, मॉर्निंग वॉक, सकाळचे फिरणे आरोग्यासाठी, आरोग्यासाठी, आरोग्यासाठी चांगले असते. सकाळचे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते. फॉर एक्झाम्पल असं स्टेटमेंट पॅसेज मध्ये दिलं आहे. ठीक आहे ना. उत्तरामध्ये त्याने तुम्हाला प्रश्न विचारला, तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य ते सांगा. पॅसेज मध्ये कुठेतरी दिलाय सकाळचे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते. तुम्हाला विचारला कोणतं विधान सत्य आहे ते सांगा. या ठिकाणी पहिलं विधान दिलं आहे, सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात. सर्व निरोगी लोक सकाळी सकाळी फिरायला जातात. सपोज या पद्धतीने एक स्टेटमेंट दिलंय. त्यानंतर दिलं आहे निरोगी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, राहण्यासाठी सकाळचे फिरणे अनिवार्य आहे. सकाळचे फिरणे, फिरणे अनिवार्य आहे. निरोगी राहण्यासाठी सकाळचे फिरणे अनिवार्य आहे असं स्टेटमेंट तुम्हाला ठीक दिलंय. तुम्हाला परत आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, खालीलपैकी सत्य विधान काय, हे दोन दिलंय. मग आपण पॅसेज मध्ये शोधलं. याचं उत्तर देण्यासाठी पॅसेज मध्ये तुम्हाला हे स्टेटमेंट कुठंतरी पॅसेज मध्ये तिसऱ्या चौथ्या परिच्छेदामध्ये पॅरामध्ये दिलाय. मग याच्यावरून आपल्याला जज करायचं हे करेक्ट आहे की रॉंग आहे. बरोबर पाहत्र, सकाळचे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते इज अ न्यूट्रल स्टेटमेंट. हे कोणतं स्टेटमेंट झालं, न्यूट्रल स्टेटमेंट. पण खाली जे म्हणताय ना सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात, यामध्ये हा जो सर्व हा वर्ड आहे याला म्हणतात डेफिनेटिव्ह वर्ड. सर्वला काय म्हणतात, डेफिनेटिव्ह वर्ड. तर डेफिनेटिव्ह वर्ड मीन्स असे वर्ड जे कंपल्शन क्रिएट करतात. आणि डेफिनेटिव्ह वर्ड खाली तेव्हाच येतील जेव्हा वर काहीतरी डेफिनेटिव्ह दिलं असेल. मला वर न्यूट्रल स्टेटमेंट दिलं असं म्हटलंय का की निरोगी राहण्यासाठी सर्वांनी सकाळी फिरायला जायलाच पाहिजे असं दिलंय का, कुठं काहीच नाही. म्हणून वर आपल्याला असं नाही दिलं, पण तो खाली जर सर्व म्हणत असेल तर आपण काय म्हणूया की सर अ जे आहे त्या ठिकाणी काय आहे, रॉंग आहे. समजतंय का सांगा. हे पुरांना लक्षात नाही, डायरेक्ट वाचतात सर करेक्ट दिलं तर पॅसेज मध्ये दिलं तर सकाळचे फिरणे आरोग्यासाठी चांगले असते. बरोबर, निरोगी लोक सकाळी फिरायला जातात, बरोबर नाहीये ते काय आहे, रॉंग आहे. कशाचा फरक आहे, रीडिंगचा, वाचण्यामध्ये गडबड आहे ना. तर खाली दिला आहे निरोगी राहण्यासाठी सकाळचे फिरणे अनिवार्य आहे. अनिवार्य इज अगेन डेफिनेटिव्ह वर्ड. अनिवार्य म्हणजे कंपल्शन आहे की नाही. जसं मी म्हटलं की एकदम तुम्हाला अनिवार्य आहे, म्हणजे संडेला तुम्ही क्लासची हे करणं अनिवार्य आहे, ते करणं, किंवा संडेला आपण टेस्ट घेणं अनिवार्य आहे. तर अनिवार्य हा वर्ड काय क्रिएट करतो, कंपल्शन क्रिएट करतो. तो आपण असं म्हणूया की जर सर इथं डेफिनेटिव्ह वर्ड येत असेल तर आणि तरच आपण खाली वापरू शकतो, या ठिकाणी डेफिनेटिव्ह वर्ड वापरू शकतो, किंवा खाली डेफिनेटिव्ह वर्ड दिला असेल तरच तो आपण काय मानू शकतो, करेक्ट मानू शकतो. टेक्निकल पॉइंट्स आहेत हे कॉम्प्रेहेन्शन मधले. इथंही जसंही तुम्हाला लिहावंसं वाटत असेल लिहा, कारण हे लक्षात नाहीत राहत. बरं ठीक आहे की नाही. आणि हे कसं, हा माझा अनुभव आहे की असं असं पोरं गडबड करतात, तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. मी एक डेमो पण देईल तुम्हाला. या सर्व जे मी तुम्हाला सांगतोय की नाही या सगळ्यांचा मी तुम्हाला एक डेमो पण देईल की काय काय चूक करता, तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईल प्रश्न आणि तुमच्या लक्षात आणून देईल की तुम्ही काय काय चुका करता. क्लिअर आहे का सांगा इथपर्यंत, ठीक आहे ना. तर डेफिनेटिव्ह वर्ड मध्ये कोणकोणते येतात, तर डेफिनेटिव्ह वर्ड मध्ये सर्व येतील, सर्व म्हणजे ऑल येतील, ठीक आहे, प्रत्येक येतील, एव्हरी येईल, अनिवार्य येईल. जे काही, याला हेडिंग देतो मी, जे काही मस्ट दर्शक जे काही शब्द आहेत ते काय राहतात, डेफिनेटिव्ह राहतात, जे तुमच्यावर कंपल्शन क्रिएट करतात. समजलं का सांगा. सो डेफिनेटिव्ह वर्ड स्टेटमेंट मध्ये म्हणजे उतारात आलेला असेल तरच सत्य असत्यामध्ये तो घालता. उतारात न्यूट्रल स्टेटमेंट दिला आणि तो इकडे डेफिनेटिव्ह वर्ड देत असेल तर डेफिनेटली आणि ब दोन्ही काय मारायचे, रॉंग मारायचे. समजलं का सांगा कसं फसवतो तुम्हाला. ठीक आहे, पहिले तर सत्य असत्य समजून घेणं. दुसरं, उत्तर काढताना त्याने दिलं आहे त्याच्यावरून हे निघते की नाही निघत ते पाहणं. क्लिअर की नाही. कधी कधी होते की अ मध्ये दिलेलं स्टेटमेंट उताराच्या पहिल्या परिच्छेदामधून जज करायचं असते आणि ब मध्ये दिलेलं स्टेटमेंट उताराच्या तिसऱ्या परिच्छेदातून जज करायचं असते. आता इथं हे दोन्ही एकावरूनच आपण जज करतोय, पण पहिलं परिच्छेदाच्या पहिल्या पॅरामधून आणि दुसरं हे तिसऱ्या पॅरामधून तुम्हाला जज करायचं आहे. तर तुम्हाला पूर्ण पॅसेज काय करावा लागतो, धुंडाळून काढावा लागतो की पहिल्याला बरोबर आहे चुकीचा शोधण्यासाठी याचा संदर्भ कुठे आहे पॅसेज मध्ये, आणि दुसऱ्याला चेक करण्यासाठी दुसऱ्याचा संदर्भ कुठे आहे पॅसेज मध्ये, हे सर्व चेक करून पाहणं गरजेचं राहते. म्हणून हे दोन प्रश्न भारी राहतात. कोणते, योग्य अयोग्य, सत्य असत्य. समजलं का सांगा.
ठीक आहे ना. इझिली का फसतात, कारण तो देतो काय ना आपण घेतो काय, या पद्धतीने गडबड होऊन जाते. ठीक आहे ना. पहिला प्रकार झाला. आता प्रश्नांचा दुसरा जो प्रकार आहे सर तो कोणता. ठीक आहे, याच्यामध्ये 2 प्रश्न गेले, 3 प्रश्न राहिले. आता तर उरलेले जे 3 किंवा 2 मानूया आपण, उरलेले 3 किंवा 2 जे प्रश्न आहेत ते असतात लेखकाचा विचार काय आहे ते सांगा, जसं मी आता सांगत होतो विचार सांगा. किंवा ते प्रश्न असतात एखाद्या संबोधावर आधारित असणारे प्रश्न, किंवा ते असतात फॅक्च्युअल प्रश्न आहे ना. डायरेक्ट तुम्हाला एखादा पॅसेज आहे वॉटरवर रिलेटेड वॉटर रिसोर्सेस किंवा वॉटर कन्झर्वेशन वर रिलेटेड दिलं, त्यामध्ये कुठेतरी दिलं आहे तारखेला जल दिवस असतो आणि उतार्यात नमूद केल्यानुसार जल दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो. फॅक्च्युअल क्वेश्चन कोणता सांगा, हा फॅक्च्युअल क्वेश्चन. तुम्हाला दिसत ना सर 21 जुलै रोजी जल दिवस असतो, उतार्यात आपल्याला काय दिसलं, डायरेक्ट दिसलं. तर फॅक्च्युअल प्रश्न एखादा तरी राज्यसेवा तुम्हाला विचारते. हा मिनिमम आहे बरं, एक, याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न आयोग विचारू शकतो. कन्सेप्च्युअल प्रश्न मी आता सांगितलं की जसं याच्यामध्ये लोकशाही हा एखादा पॅसेज आहे लोकशाहीवर आधारित, मग त्याच्यात दिलं आहे लोकशाही म्हणजे काय. मग तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही पॉलिटी शिकता किंवा आपण लहानपणापासून शिकलोच आहे लोकशाही म्हणजे काय, पण आपली लोकशाही नाही पाहिजे. प्रश्न काय विचारतो आहे, लेखकाच्या विचारानुसार लोकशाही म्हणजे काय, किंवा उतार्यात नमूद केल्यानुसार लोकशाहीचा अर्थ काय. आपली लोकशाही नाही सांगायची, लोकांकरिता हे नाही सांगायचं. आपल्याला रिक्वायरमेंट आहे लेखकाचं काय मत आहे, लेखकाने काय दिलं आहे. ठीक आहे ना. जसं एक पॅसेज आहे आपल्याला, मला असं वाटतं 2017-18 की काहीतरीला आहे, जुने पॅसेज खूप जबरदस्त आहे, म्हणून मी जुने पेपर सांगितले. आताचे जे पॅसेज आहेत ना ते खूप इझी आहे ना, म्हणून पहिले लेक्चर आहे ना तिकडूनच घेऊ, म्हणजे एकदम असं फाउंडेशन कॉन्क्रीट करत येऊ आहे ना, एकदम पक्क बनत आणू. ठीक आहे ना. तर जुन्या पॅसेज मध्ये ना एक खूप मस्त दिलं आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. खूप मस्त पॅसेज आहेत, एमपीएससी चे पॅसेज खरंच तुम्ही मन लावून वाचले ना तर तुमच्या बिहेवियर मध्ये चेंज करू शकतात, एवढे जबरदस्त पॅसेज आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, याच्यावर एक पॅसेज आहे. लेखक असा म्हणतो आहे की लोक धर्मनिरपेक्षता का पाळतात, आजही का पाळतात लोक धर्मनिरपेक्षता, कारण त्यांना कायद्याची भीती आहे. ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर आपलं संविधान केव्हा लागू झालं, 1950 ला लागू झालं की नाही, कधी, 26 जानेवारीला. खूप मस्त म्हणतोय लेखक. लेखक म्हणतोय की 25 जानेवारी पर्यंत तुमच्या जवळ एखाद्या दुसऱ्या कमी जातीचा व्यक्ती बसला तर तुम्ही त्याला म्हणायचे सरक तिकडे बसू नको माझ्याजवळ, आहे ना, माझ्याजवळ बसायचं नाही, माझ्यासोबत जेवायचं नाही, माझ्या पेल्यामध्ये पाणी नाही प्यायचं, असं तुम्ही त्याला म्हणायचे. 25च्या रात्री तुम्ही झोपले, 26 जानेवारीला संविधान लागलं, डायरेक्ट ये घरी चल एका ताटात जेव. एवढं मन परिवर्तन झालं का एका रात्रीत, नाही. त्याला माहिती आहे ताटात नाही जीव तर मग तिकडे ताट नाही भेटणार जेवायला, आहे ना. कायद्याची भीती आहे, कायद्याच्या भीतीमुळे लोकांनी एका आणि स्वतःला काय बनवून टाकलं, धर्मनिरपेक्ष बनवून टाकलं, समजलं ना. तर हा काय झाला, लेखकाचा विचार झाला. मग याच्यावर प्रश्न आहे की लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता काय. आपण पॉलिटीमध्ये शिकलो किंवा तुम्ही जिथं कुठे शिकल्या तुमच्या मते धर्मनिरपेक्षता वेगळी, आपल्या संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता वेगळी. तो कन्सेप्ट आपण कशासाठी वाचतो आहे, तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून, तो जीएसचा पार्ट आहे म्हणून वाचतोय, पण तुम्हाला त्याच्या अनुषंगाने उत्तर नाही द्यायचं आहे. मला प्रश्न काय विचारला, उतार्यात नमूद केल्याप्रमाणे लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर तुम्हाला पाहायचं आहे की लेखकाचं मत काय धर्मनिरपेक्षतेबद्दल. तर लेखक सरळ म्हणतोय की लोक आजही धर्मनिरपेक्ष झाले नाहीत, लोक आजही धर्मानुसार काय करत आहेत, भेदभाव करतातच, फक्त त्यांना कायद्याची भीती आहे त्यामुळे काही म्हणता येत नाही म्हणून म्हणत नाही, आहे ना. जसं बसमध्ये आपण बसलो, 2 सीट असते की नाही, आपल्या बाजूला कोणीतरी चांगला व्यक्ती बसला पाहिजे असं अपेक्षित असते, बरोबर आहे की नाही. आपण पावसाळ्यात गेलो, एखादा रेनकोट घालून आहे, पूर्ण ओला झालाय, आपल्या बाजूला येऊन बसला, काही म्हणू शकतो का आपण, काहीच नाही, जागा आहे, है ना, लोकशाही आहे, काय म्हणता येईल, आहे ना. तो मनात खूप राग असतो, अरे इथं नको, तो येता बरोबर मनात येते माझ्या जवळ नाही बसला पाहिजे, की नाही, तिकडे कुठेही बस, माझ्या जवळ नाही बसला पाहिजे. आहे भीम तुमच्या जवळच बसला, तो काहीच नाही म्हणू शकत आपण, आहे ना. मला सांगा तुम्ही का धर्मनिरपेक्ष झाले का, किंवा तुम्ही का खूप चांगले झाले का, नाही, मनात आहेच की नाही, पण तुम्ही काही म्हणू शकत नाही कारण तो म्हणतो त्या बापाची काही गोष्टी, बरोबर आहे की नाही सांगा, आहे ना. तर लोकांचं मनपरिवर्तन नाही झालं पण कायद्याची भीती आहे, त्याच्यामुळे लोक काय मानतात, धर्मनिरपेक्षता मानतात. हा काय झाला चार, लेखकाच्या मते काय, हा ना, जबरदस्त प्रश्न राहतो. इथं लेखकाचं मत सोडून पोरं आपलंच मत सांगत राहतात, आहे की नाही.
हे मी तुम्हाला सांगितलं की आपलं मत सांगणे म्हणजे काय, एकच काही सांगायचं नाही. उतारात इथं दिलेलं असते सूचना, उतारे वाचूनच उतारावर आधारित प्रश्नांची द्या. तुमचं काही सांगू नका. तुम्ही जे काही धर्मनिरपेक्षता, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्ही जे काही शिकले असाल ते सर्व सोडून द्या. याच्यात जे दिलं लेखकाचं म्हणणं आहे त्याच्यावरच आधारित तुम्हाला प्रश्नांची काय द्यायची आहेत, उत्तरं द्यायची आहेत. समजते का सांगा सर्वांना? ठीक आहे. बऱ्याचदा काही प्रश्न असतात कारणावर आधारित, कारण मीमांसा सांगा है ना, कारण मीमांसा सांगा. मधामधात ना याच्यामध्ये एक खूप जबरदस्त प्रश्न यायचा वर, आणि तो यायला पाहिजे, युपीएससी मध्ये आहे, कॉज अँड इफेक्ट. तो तुम्हाला द्यायचा. हा खूप मजेदार प्रश्न आहे. ठीक आहे. इथं कॉज अँड इफेक्टचा प्रश्न असतो. जसं तुम्हाला स्टेटमेंट अ दिलं आहे आणि स्टेटमेंट ब दिलं आहे. स्टेटमेंट अ मध्ये दिलं आहे ए या कारखान्यामध्ये भयंकर आग लागली त्यामुळे लाखोचे नुकसान झाले. ठीक आहे. ए या कारखान्यामध्ये भयंकर आग लागली त्यामुळे लाखोचे नुकसान झाले. आणि मध्ये दिलं आहे की इलेक्ट्रिक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे पार्किंग झाल्यामुळे आग लागली असं दिलं आहे. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम मुळे स्पार्क आणि आग लागली. मग खाली तुम्हाला पहिलं ऑप्शन दिला आहे अ हे कारण व ब हे परिणाम आहे. त्यानंतर ब हे कारण व अ त्याचा परिणाम आहे. दोन्ही परिणाम आहेत किंवा दोन्ही त्याचे कारण आहेत असं दिलेलं असतं. एक साधं एक्झाम्पल देतोय. आपण असं म्हणूया की आग लागणे हे कारण झालं आणि नुकसान त्याच्यामुळे काय होतं त्याचा हा परिणाम आहे. नुकसान होणे काय झालं, परिणाम झाला. तो कॉज अँड इफेक्ट वर प्रश्न यायच्या आधी. सध्या फारसं असं पाहायला मिळत नाही, पण आहेत. मी तुम्हाला सर्व सांगतोय की काय काय प्रश्न एमपीएससी तुम्हाला यामध्ये विचारू शकते. समजते का सांगा? हे मी साधं साधं सांगितलं बरं. खूप भयंकर आहे. सूर्यग्रहणावर आधारित प्रश्न आहे. कॉज अँड इफेक्टचा लक्षातच येत नाही कोणता कॉज आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येते त्याच्यामुळे ग्रहण घडते, की आणखीन खूप असं कन्फ्युज करणारा असू शकते. ठीक आहे ना, कॉज अँड इफेक्टचा. याला ना लॉजिकल प्रश्न म्हणतात. हा जो कॉज अँड इफेक्टचा प्रश्न हा का झाला, लॉजिकल प्रश्न झाला. तर मी क्लिअर करलं या ठिकाणी. सर 2 प्रश्न चूक बरोबर सत्य असत्यावर असतात. 2 प्रश्न सर कन्सेप्ट, कॉज इफेक्ट, लेखकाचा विचार यावर आधारित असतात, फॅक्च्युअल असतात. आणि एक प्रश्न हा सर्व पॅसेज मध्ये नसतो, शेवटचा आहे. हा जो एक प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाते उताराला योग्य शीर्षक सुचवा. ठीक आहे. उताराचं प्रयोजन सांगा. उतारा लिहिण्याचं प्रयोजन सांगा. ठीक आहे ना. किंवा उतार्यातून लेखकाला कोणता मेसेज समाजाला द्यायचा आहे ते सांगा. ठीक आहे ना, या पद्धतीचा. आता हा जो आहे ना हा फुल लॉजिकल आहे. हा पूर्ण युपीएससी सारखा जातो. युजली माझा सल्ला असेल सध्या की तुम्हाला जर क्लिअर नाही झाला तर हा स्किप करायला काही हरकत नाही. 90% चान्स आहे की पूर्ण गडबडच करतात, शीर्षक देतात. ठीक आहे ना. तर शीर्षक कसं द्यायचं ते पण मी समोर तुम्हाला कधीतरी सांगेल की कसं ओळखायचं की शीर्षक काय असलं पाहिजे, कसं काढायचं. सर्व बाबी ज्या आहेत त्या आपण हळूहळू या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. हे सर्व मी कोणाबद्दल सांगतो सांगा, एमपीएससी बद्दल. सगळ्यांना क्लिअर. काही अडचण प्रश्न किती प्रकारचे असतात त्याच्यामध्ये कुठं गडबड होते ते पण मी सांगितली. डेफिनेटिव्ह वर्ड म्हणजे काय ते पण सांगितलं. हे सर्व लक्षात ठेवा आणि वाचताना त्या गडबडी काय करायच्या, सोडत चालायच्या. ठीक आहे ना. अब यूपीएससी पर आ जाते, बोर्ड पे देखते रहो. ठीक आहे. युपीएससी मध्ये सर आपल्याला कोणते प्रश्न असतात, तर युपीएससी ना तुम्हाला रिअल कॉम्प्रिहेन्शन विचारते. युपीएससी मध्ये सत्य असत्य चूक बरोबर काहीच नसतं. युपीएससी मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट सांगा असं सांगा काहीच नसते. युपीएससी मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला आहे आणि एक छोटासा प्रश्न असतो, गिव्ह द क्रिटिकल इन्फरन्स ऑफ द पॅसेज. हा प्रश्न कशाचा, इन्फरन्सचा. एमपीएससी मध्ये तरी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की लेखक असं म्हणण्याचं कारण सांगा, जसं मी सांगितलं की नाही इथं की एक प्रश्न असतो की कारणावर है ना. सपोज एखादा दुष्काळाचा पॅसेज आहे आणि त्याच्यात लेखकाने असं म्हटलंय की पाण्याची उपलब्धता भरपूर आहे पण लोकांच्या मनातील ओलावा कमी झालाय. काय म्हणतोय लेखक, पाण्याची उपलब्धता भरपूर आहे परंतु लोकांच्या मनातील ओलावा कमी झाल्यामुळे दुष्काळ वाढतोय. प्रश्न आहे की लोकांच्या मनातील ओलावा कमी झाला आहे असे म्हणण्यामागचे कारण सांगा. लेखकाने असे म्हणण्यामागचे कारण सांगा. मग हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्लस लॉजिकल. तो शोधता येईल की लेखक का म्हणतोय है ना. म्हणत असेल लेखक म्हणत असेल की तुम्ही जर पाणी मागायला गेले कोणाला, आमच्या म्हणजे प्यायला पाणी नाहीये, प्यायला पाणी नाही गव्हर्नमेंटला, तुम्ही म्हटलं तर गव्हर्नमेंट म्हणते कुठं पाणीच तर नाहीये, संपलं सर्व पाणी, पावसाळा आल्यावर पाणी येईल. आणि इकडे लाखो लिटर पाणी विकत मिळायला रेडी आहे ना. तुम्ही पैसे द्या, 10 रुपयाची बॉटल मिळेल तुम्हाला, बरोबर आहे ना. लाख रुपये द्या, लाख लिटर पाणी मिळेल तुम्हाला. गव्हर्नमेंटला म्हटलं तर गव्हर्नमेंट म्हणते पाणी नाही, मग हे कुठून आलं, बरोबर आहे की नाही सांगा. म्हणून लेखक म्हणतो कदाचित हे कारण असेल. जस्ट मी जे स्टेटमेंट केलं ते पॅसेज काय असं जस्ट मी तुम्हाला बनवून दिलं असं
की लोकांच्या मनातील ओलावा कमी झाल्यामुळे दुष्काळ वाढतोय. तर लेखक कदाचित या व्ह्यूने पाहत असेल त्याच्याकडे, मग तुम्हाला त्या पद्धतीने काय निवडावं लागेल, ऑप्शन निवडावं लागेल. समजतंय का सांगा सर्वांना. पण युपीएससी तुम्हाला असा कधीही प्रश्न विचारत नाही. तर युपीएससी काय विचारते, युपीएससी विचारते गिव्ह द क्रिटिकल इन्फरन्स ऑफ द पॅसेज, पहिला प्रकार इन्फरन्सचा. आणखीन काय विचारते, गिव्ह द क्रिटिकल अजम्पशन ऑफ द पॅसेज. आणखीन काय विचारते, गिव्ह द कोरोलॅरी ऑफ द पॅसेज. आणखीन काय विचारते, सर यामधून कोणता मेसेज लेखकाला पास करायचा आहे, या उतार्यातून लेखकाला कोणता मेसेज पास करायचा आहे ते सांगा. त्यानंतर गिव्ह द सेंट्रलाइज आयडिया ऑफ द पॅसेज, थीम ऑफ द पॅसेज. या पद्धतीने तुम्हाला युपीएससी 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारते. याच्यामध्ये युपीएससीचे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला प्युअरली पॅसेज समजलाच पाहिजे. तुम्हाला पॅसेज नाही समज, तुम्ही क्रक्स कसा सांगाल, व्हॉट इज द क्रक्स काय आहे पॅसेजचा. तुम्हाला पॅसेज जर नाही समजला तर तुम्ही इन्फरन्स कसा सांगाल पॅसेज वरून. इकडे तरी तुम्हाला शोधून सापडून जाईल थोडासा फॅक्च्युअल प्रश्न, जल दिवस कधी असतो, जल दिवस जल दिवस जल दिवस हा सापडला सर, एमपीएससी मध्ये पॉसिबल आहे. पण तुम्ही जर म्हटलं की या पॅसेजचा इन्फरन्स काय आहे, पाहाल का इन्फरन्स इन्फरन्स असं दिसूनच तर नाही राहिलं आहे ना. तर ते तसं ना, लहानपणी पा तुम्ही पॅसेज सॉल्व्ह करायचो आपण, कसे सॉल्व्ह करायचो लहानपणी आहे ना, सीन आणि अनसीन पॅसेज. आता सर्वात भारी असतो इंग्लिश लहानपणी, आता नाही आहे, आमच्या वेळेस होता. टीचर्सची अवेलेबिलिटी नव्हती, गावातील शाळा, इंग्लिशची भीती आहे ना. मॅथपेक्षा तर इंग्लिशला खूप घाबरतात गावातले पोरं. घरात आलो की मॅथला घाबरतात. म्हणजे मला माझ्या बाबतीत जसं गावात असताना इंग्लिशची खूप भीती वाटायची, कारण जिल्हा परिषदची शाळा, मराठी मीडियम, टीचर नाहीत, काहीच नाही. गणित चांगलं होतं. मग जेव्हा शहरात आलो मी, तेव्हा मी पाहिलं की अरे हे तर इंग्लिशला घाबरतच नाही, हे मॅथला घाबरतात. आपलं मॅथ पक्क आहे, ठीक आहे ना. हे लोक मॅथला घाबरतात, आपलं मॅथ पक्क आहे, इंग्लिश नव्हतं जमत. तर तेव्हा आमच्या सरांनी एक सांगितलं होतं, म्हणजे इंग्लिशला टीचर नव्हते, मग आमचे क्लास टीचर जे मराठी वगैरे हिस्ट्री शिकवायचे, त्यांनीच आम्हाला शेवटच्या दिवशी एक मंत्र दिला, ठीक आहे ना, तुम्हाला पण दिला असेल, किंवा इंग्लिशमध्ये पास कसं व्हायचं. मग त्यांनी सांगितलं की सीन आणि अनसीन पॅसेज असतात तुम्हाला, एक 9वी-10वी मध्ये आहे ना. मग सरांनी सांगितलं की पॅसेज कसं शोधायचा, तर पहिले पाहायचं प्रश्नात एखादं वाक्य, हाऊ मेनी सोल्जर, सोल्जर, ठीक आहे ना. मग पॅसेज मध्ये पाहायचं सोल्जर 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 आहे ना. मग जिथेही सोल्जर दिसलं, नाही समजलं तर पूर्ण लाईन लिहून टाकायची ती. या फुलस्टॉप पासून त्या फुलस्टॉप पर्यंत काय लिहायची, पूर्ण लाईन लिहून टाकायची. देअर आर 5 सोल्जर विथ अ किंग है ना. सर जिथं सोल्जर दिसलं तिथं पूर्ण लाईन करायची, लिहून मोकळं करायचं. आणि खूप मजा झालं, पास पण झालो आम्ही असं लिहून, ठीक आहे ना, इंग्लिश मध्ये आहे ना. बरेच जवळपास सर्व मित्र वगैरे सर्वजण काय झाले, पास झाले. तर हा होता एक पॅसेजचा प्रकार जो लहानपणी आपण शिकलो आहे, ठीक आहे ना. पण युपीएससी तुम्हाला असा पॅसेज कधी विचारत नाही. जसं तुम्ही जर म्हणत असाल ना, इन्फरन्स कुठे आहे, त्याच्या मागच्या 2 लाईन, समोरच्या 2 लाईन लिहून घेऊ, असं कधीही होणार नाही. तुम्हाला त्याने विचारलं सेंट्रलाइज आयडिया, तर तुम्हाला सेंट्रलाइज आयडिया, सेंट्रलचा सी पण नाही मिळणार पॅसेज मध्ये, ठीक आहे ना. तो तुम्हाला प्रश्नाला समजून त्याला अंडरस्टँड करूनच काय करावं लागेल, काढून घ्यावा लागेल. येतं ना लक्षात. आणि हे ना खूप लॉजिकल आणि किचकट काम आहे. हे खूप लॉजिकल आणि किचकट काम आहे, ठीक आहे ना. कधीतरी आपण त्याच्याविषयी सुद्धा बोलूया. म्हणजे नेक्स्ट लेक्चर आपण प्युअर युपीएससी कॉम्प्रिहेन्शन मध्ये घेऊया. मी तुम्हाला समजून सांगेल इन्फरन्स आणि अजम्पशन मध्ये फरक काय असते, ठीक आहे. इन्फरन्स आणि आर्ग्युमेंट मध्ये फरक काय असते. बऱ्याच जणांना वाटते सर इन्फरन्स आणि थीम आणि सेंट्रलाइज आयडिया सर्व सारख्याच गोष्टी आहेत. काही विचारलं इन्फरन्स विचारलं तरी थीम सांगतात, थीम विचारलं तरी इन्फरन्स सांगतात. काही विचारा अजम्पशन विचारलं तरी इन्फरन्सच सांगतात, आहे ना. तर त्याच्यामध्ये फरक असतो. आणि युपीएससी खूप हुशार आहे. त्याने तुम्हाला इन्फरन्स विचारला ना, पहिलंच ऑप्शन देते तो तुम्हाला त्यामधलं अजम्पशन, दुसरं देते त्यामधलं तो तुम्हाला क्रक्स, तिसरं ऑप्शन मध्ये, म्हणजे असे 4ही ऑप्शन टाकते. आणि आपल्याला काय वाटते 4ही काय आहेत, बरोबर आहेत, आहे ना. त्यामुळे सर्व काय होऊन जाते, गडबड होऊन जाते. चला ठीक आहे. तर प्रश्नांमध्ये काय फरक आहे युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या, ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंत, ठीक आहे. आता समोर येऊन जा. आता पहा की पॅसेज जो आहे तो वाचायचा कसा, हाऊ टू रीड द पॅसेज, खूप महत्वाचा प्रकार आहे पॅसेज कसा वाचायचा. एमपीएससी आणि युपीएससी, कारण पॅसेज वाचताना याच पद्धतीने तुम्हाला वाचावं लागेल, ज्या पद्धतीने मी आता समजून सांगतो, ठीक आहे ना. पॅसेज कसा वाचायचा, तर पहा याच्यामध्ये ना सर्वात महत्वाचं असते इंटेन्स रिडिंग. वरवरचं रिडिंग नाही करायचं, इंटेन्स रिडिंग करायचं. 2-3 बाबतीने. आता पॅसेजच्या बाबतीत काय होते, युपीएससी मध्ये ठीक आहे लहानसा असतो म्हणून काही अडचण नाही, पण एमपीएससी पॅसेज जो आहे ना तो जवळपास 20-25 लाईनचा असतो. एवढा मोठा पॅसेज वाचायचा, तो डोक्यात होल्ड करून ठेवायचा. मग प्रश्न वाचला की आठवायचं पॅसेज मध्ये हे कुठं आहे,
कधी कधी तर प्रश्न वाचल्यानंतर असं वाटतं की हे तर वाचलंच नाही आपण पॅसेजमध्ये, बरोबर आहे की नाही, असं होऊन जाते. मग अडचण अशी आहे की सर पॅसेज वाचल्यानंतर तो डोक्यात कसा ठेवायचा, बरोबर आहे ना, आणि तू आपल्याला रॅम मध्ये ठेवायचा आहे ना, रॅम मध्ये ठेवायचा, फ्लॅश मेमरी मध्ये. रोम मध्ये गेला तर दुसरे पॅसेज सॉल्व्ह करताना तोच येईल डोक्यात. 8 मिनिटासाठी पॅसेज होल्ड करायचा, किती 7 ते 8 मिनिटासाठी डोक्यात पॅसेज काय करायचा आहे, होल्ड करायचा आहे. तर काय करायला पाहिजे, तर 2-3 उपाय सांगतो पहा. हे पॅसेजवर पण डिपेंड करते, मी समोर तुम्हाला सांगेलच की कशावर पॅसेज डिपेंड करते. ठीक आहे, पहिला प्रकार, एकतर तुम्ही अंडरलाईन करू शकता, जे कीवर्ड आहे त्यांना काय करायची, अंडरलाईन करायची. ठीक आहे ना, या पद्धतीने पॅसेज म्हणजे काय असते, काही की पॅसेज पण वाचताना अरे हे तर मी कधी ऐकलंच नाही असं नाव आहे ना. असा राजा, त्याचे घोडे, ज्याच्या रथाचे घोडे 3 समुद्राचं पाणी प्यायले आहेत, असा राजा त्याच्या रथाचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत. म्हणजे तो एवढा पराक्रमी आहे की त्यानं 3 समुद्र गाजवले. ठीक आहे ना. त्याच्या घोड्याला म्हणतात त्रिसमुद्र तोयपीत वाहन. काय म्हणतात, त्रिसमुद्र तोयपीत वाहन. आता सर आम्ही तर ऐकलंच नाही कधी, मग अंडरलाईन करत आहे ना, त्रिसमुद्र वाहन. सर आम्हाला काय माहिती. मग जर असं काही नवीन आलं जे आपण कधीच ऐकलं नाहीये किंवा कन्सेप्च्युअल आहे, त्याला काय करायचं, अंडरलाईन करायची. अंडरलाईन कुठं करायची, नवीन कन्सेप्ट म्हणजे जे नवीन तुम्हाला वाटतंय तिथं अंडरलाईन करा. दुसरं, कन्सेप्टला अंडरलाईन करा, सर्वात महत्वाचं. कन्सेप्ट जिथंही असेल, फॉर एक्झाम्पल जसं आपण असं म्हणूया की आर्थिक काही कन्सेप्ट आहे ना, सपोज अर्थशास्त्राचा एखादा, आणि तो सांगतोय करन्सी चेस्ट विषयी, मुद्रास्फीती विषयी सांगतो आहे, तर तिथं अंडरलाईन करा मुद्रास्फीती. आणि लक्षात घ्या, ही मुद्रास्फीती आहे. मुद्रास्फीतीशी रिलेटेड जे जे येत जाईल ते त्याच्याशी काय करत चालायचं, कोरिलेट करत चालायचं. हे म्हणजे मुद्रास्फीती, हे मुद्रास्फीती, हे मुद्रास्फीती. ठीक आहे ना, हे अंडरलाईन करायची. तर आणखीन कुठं अंडरलाईन करायची, उदाहरणांना अंडरलाईन करा, एक्झाम्पलला. पॅसेज मध्ये जे काही एक्झाम्पल दिलेले असतील त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर लेखकाचं जे मत आहे, बऱ्याचदा दिलं ना, लेखकाच्या मते पॅसेज मध्ये जिथे हा वर्ड दिसेल लेखकाच्या मते, त्याच्या समोरचं जे काही असेल त्याला काय करा, कारण आताच मी सांगितलं त्याच्यावर प्रश्न असतो. लेखकाच्या मते म्हणजे काय, लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. ठीक आहे ना, या ठिकाणी काय केली पाहिजे, आपण अंडरलाईन केली पाहिजे. आता आणखीन मजेदार बाब, अंडरलाईन करा असं मुलांना म्हटल्यानंतर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता, मी पाहतो कुठं अंडरलाईन केली, पूर्ण पॅसेजला अंडरलाईन असते, जॉब पूर्ण 20च्या 20 लाईन अंडरलाईन. लक्षात घ्या, 10 ते 20% पेक्षा जास्त अंडरलाईन नसल्या पाहिजे. ठीक आहे ना, 10 ते 20% पेक्षा जास्त अंडरलाईन नसल्या पाहिजे. त्यामध्ये एक आणखीन बाब सांगतो, समजते का पहा तुम्हाला, आहे ना. म्हणजे मी माझं सांगतो की मी कसा पॅसेज सॉल्व्ह करतो. तर मी काय करतो, पॅसेज वाचतो ना, तेव्हा मी टेंटेटिव्हली माइंड मध्ये क्लिअर करत चालतो की पेपर सेटर प्रश्न कशावर बनवू शकतो. जर तुम्ही हे शिकले ना, मग पूर्ण पॅसेज तुमचा एका दणक्यात सॉल्व्ह होऊन जातो, डबल पॅसेजवर येण्याची गरजच नाही. तसं समजा तुम्ही एक पॅसेज वाचत आहे, त्याने तुम्हाला दिलं आहे काहीतरी, समजा जेनेटिक्सचा पॅसेज आहे. जेनेटिक्सचा पॅसेज वाचताना कुठेतरी आपल्याला क्रोमोझोम दिला आहे, मग डोक्यात आपल्याला प्रश्न विचारू शकते, आहे ना. खाली आपण प्रश्न नाही वाचले, आपल्या डोक्यात क्रोमोझोमवर आपल्याला प्रश्न विचारू शकतो. सर काय प्रश्न विचारू शकतो क्रोमोझोमवर, तर मग जे जे विचारू शकतो त्या ठिकाणी आपण काय करत चालायचं, अंडरलाईन करायचं. काय की जे फोरकास्टिंग प्रश्न आहेत, म्हणजे येणारे प्रश्न आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला अंडरलाईन करता आली, आणि जर काय तुमचं प्रोजेक्शन व्यवस्थित गेलं, तर 5 पैकी 5 काढायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. जसा क्रोमोसोम वाचलं मी आणि माझ्या लक्षात आलं की त्यावर प्रश्न राहतो. त्यानंतर क्रोमोसोमच्या वरची कॅप असते, टिलोमियर म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये टिलोमरेज नावाचं हार्मोन राहते जे अँटी एजिंग आहे. मला असं वाटलं अरे याच्यावर प्रश्न असू शकते, अँटी एजिंग हार्मोन कोणतं कुठं असते, पटकन अंडरलाईन केलं, टिलोमियर, टिलोमरेज, समजलं ना. आणि जेव्हा मी पॅसेजचे प्रश्न पाहिले तेव्हा 5 पैकी 3 प्रश्न हेच होते जिथं मी अंडरलाईन केले. मजेदार झालं की नाही सांगा. ते 3 प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला जास्त धडपड करावी लागली का, कुठे शोधावं लागलं का नाही. याला म्हणूया आपण प्रोजेक्टिंग. म्हणजे हे प्रोजेक्शन जर तुम्हाला करता आलं ना, तर मग तुम्हाला मी जे सांगतोय ना, इथं अंडरलाईन करा, तिथं अंडरलाईन करा, कशाचीच गरज पडणार नाही. मस्त पेन उचलायचा. प्रोजेक्शन जे आहे सर, इथे प्रश्न येऊ शकतात, त्या ठिकाणी स्वतःहून काय करायची, अंडरलाईन करायची. समजलं का सांगा. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, भरपूर प्रॅक्टिस लागेल. प्रश्न समजून घ्यावे लागतील की पेपर सेटरचा माइंडसेट काय असतो, तो कोणत्या भागावर प्रश्न सेट करतो, कसे प्रश्न सेट करतो, हा माइंडसेट त्याचा तुम्ही समजून घेतला ना, मग तुम्हाला काही अडचण जाणार नाही. पहिला पॉईंट क्लिअर का सांगा, काय सांगितलं मी, अंडरलाईन कुठे करायची. दुसरा जो पॉइंट आहे की पॅसेज जो आहे ना, तो तुम्ही इमेजेस किंवा व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात लक्षात घेऊ शकता, है ना. पॅसेज हा सर्वात बेस्ट उपाय आहे. यूपीएससी एमपीएससी ला कॉमन सर्व, ठीक आहे ना. व्हिज्युअलायझेशन किंवा
इमेजेसच्या स्वरूपात पॅसेजला लक्षात ठेवणे. जसं पहा हिस्ट्रीमध्ये कधी कधी तुम्ही वाचता की नाही, जसं आता माझं समजा सायन्स होतं है ना, बीएससी होतं, तर त्याच्यामध्ये हे माहित आहे की जे ऍटमचे इलेक्ट्रॉन आहेत ते ग्राउंड स्टेटला असतात. त्यांना एनर्जी मिळाली की ते एक्सायटेड स्टेटला जातात आणि जेव्हा खाली येतात तेव्हा ते इमिशन करतात किंवा वर जाताना काय करतात ते इमिट करतात, मे बी रेडिएशन, लाईट, एनर्जी वगैरे जे काही ते इमिट करतात. हे वाचत असताना काय करायचं म्हणजे माझ्या डोक्यात अशी इमेज बनवायचो मी याचा की असं आहे, हे कोणाला समजत नाही, आपलं आपलं राहते, ठीक आहे ना. ते आहे. याला जर आपण इकडून एनर्जी दिली तर हे इलेक्ट्रॉन उडायला लागले, वर गेले आणि खाली येताना यांनी काय केली, एनर्जी बाहेर इमिशन केलं, एनर्जीचं, लाईटचं, रेडिएशनचं, आणखीन जे काही रेडिएट करता येईल त्याचं. मला सांगा हे ऍक्च्युअल मध्ये दिसणारी प्रक्रिया आहे का सांगा? हे पाहू शकतो का आपण डोळ्याने, मायक्रोस्कोपने? नाही. पण हे वाचल्यानंतर तुम्ही याची इमेज बनवू शकता की नाही सांगा माइंड मध्ये? आता हे पहा, मी त्याची तेव्हा इमेज बनवली होती म्हणून मला आतापर्यंत आठवते की असं काहीतरी मी शिकलो होतो. आहे की नाही सांगा? जेव्हा तुम्ही पॅसेज वाचता, जर तुम्ही त्याच्या इमेजेस बनवू शकले किंवा त्याचं व्हिज्युअलायझेशन करू शकले तर तुम्हाला अंडरलाईन वगैरेची परत गरज पडत नाही, कारण तो पॅसेज एका मूवी सारखा इमेजेसच्या स्वरूपात तुमच्या माइंड मध्ये राहतो. आणि आपला जो माइंड आहे ना, आपला माइंड तसंच आहे. सायकोलॉजिकली जर आपण माइंडला तर इमेजेसच्या स्वरूपात आपला माइंड जास्तीत जास्त गोष्टी लक्षात घेऊ शकतो, आहे ना. जसं मी म्हटलं की गांधी म्हटल्यानंतर एकच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो, ठीक आहे की नाही, मॅक्झिममली. आता बरेचसे गांधी येत असतील पण एक व्यक्ती कॉमनली सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. मी म्हटलं मदर तेरेसा, तर बरोबर इमेज बनली. मी आई म्हटलं की प्रत्येकाला आपली आपली आई आठवते. वडील म्हटलं की वडील आठवले. क्रिकेटर म्हटलं की कोणाला विराट कोहली, सचिन, काही ना काही आठवते, बरोबर आहे की नाही. पण जर मी म्हटलं एक्स वाय झेड तर सगळ्यांच्या नागरिकांसमोर सर हा एक्स, हा वाय आणि हा झेड असंच आठवते, है ना. सो आपला जो माइंड आहे ना तो इमेजेसच्या स्वरूपात लक्षात खूप जास्त ठेवतो, है ना. एक्झाम्पल पहा, तुमच्यासोबत असं होते की नाही, कधी कधी रस्त्याने गेलो अंबादेवीवर, दुरून एखादा व्यक्ती दिसतो, अरे याला पाहिल्यासारखं वाटते कुठेतरी, होते की नाही असं. कदाचित तो आपल्यासोबत येऊन बोलते, अरे नमस्कार सर. असं माझ्यासोबत बऱ्याचदा होते की नाही. खूप सारे मुलं असतात, समजा माझ्यासोबत माझी वाईफ आहे वगैरे वगैरे, कोणते सर होते मग मी काय माहिती कोणते होते, पण पाहिलाय त्यांना, ठीक आहे ना, कुठेतरी येतात लक्षात या पद्धतीने. आता तुम्ही समजा मला नाव पण सांगितलं, कदाचित तुम्ही बॅच मध्ये तोपर्यंत मला तुमचं नाव आठवेल, आणि एकदा सपोज बॅच संपली, 4-5 वर्ष होऊन गेले, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरून मी डेफिनेटली तुम्हाला लक्षात गेला. आता 2-3 दिवसापूर्वी ना एक मुलगी आली, 2017च्या बॅच मध्ये होती. ती आली, तिने सांगितलं की सर मला बॅच करायची, असं असं प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती आली तर मी तिला म्हटलं, रे तू बॅचला होती का, मी तुला पाहिलं आहे. हो म्हणे सर मी 2017च्या बॅचला होती. नाव नाही माहिती, पण एक क्लिअर आहे की आपल्या माइंडचं सेटिंगच तसं आहे की नाव वगैरे, वर्ड वगैरे तो जास्त दिवस लक्षात नाही ठेवत, पण इमेज मात्र काय होतात आपल्या लक्षात राहतात. लहानपणीचं घर आठवा तुमचं, आठवते की नाही की असं होतं, इथं पाण्याचं ठेवलेलं असायचं, इथं हे होतं ते होतं, असं खूप मस्त आठवते आपल्याला, कारण माइंडचं सेटिंग कसं आहे की तो इमेजेसच्या फॉर्म मध्ये जास्तीत जास्त दीर्घ कालावधीपर्यंत गोष्टी ज्या आहेत ते काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. म्हणून तुम्ही इमेजेस किंवा व्हिज्युअलायझेशनच्या फॉर्म मध्ये डेटाला लक्षात ठेवू शकता. कसं, तुम्ही डेमो देईलच, त्यातून तुमच्या लक्षात येऊन जाईल. समजला का सांगा, है ना. तर तिसरा प्रकार काय आहे, तिसरा प्रकार आहे फ्लो चार्ट. तिसरा प्रकार काय आहे, फ्लो चार्ट. दिलेला पॅसेज फ्लो चार्टच्या माध्यमातूनही तुम्हाला काय करता येईल, लक्षात ठेवता येईल. एक बेरोजगारीवर आधारित पॅसेज आहे, ठीक आहे ना, बेरोजगारीचा पॅसेज आहे. त्यामध्ये तो सांगतोय की बेरोजगारीचा पिरॅमिड आहे. मग एक आणखीन पहा, सर फ्लो चार्ट कुठे बनवायचा, फ्लो चार्ट कुठे बनवायचा, तिथंही ज्याही पॅसेज मध्ये स्टॅटिस्टिकल डेटा असतो तिथे फ्लो चार्ट बनवाच, कारण तो खूप किचकट, म्हणजे तुम्हाला तो खूप त्रास देईल. कारण विचारलं ना एखादा स्टॅटिस्टिकल डेटा तर तुम्हाला पूर्ण पॅसेज शोधावा लागेल. त्याच्यापेक्षा फ्लो चार्ट बनवणं कधी काय राहते, ग्रेट राहते, ठीक आहे ना. एक डेमो देऊन सांगतो पहा की फ्लो चार्ट कसा बनवायचा असतो. सपोज त्याने म्हटलंय की भारतात सध्या तुलनेने कमी शिकलेल्या लोकांसाठी नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध आहेत. 2023-24च्या सर्वेक्षणानुसार 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी 38 दशलक्ष नोकऱ्यांची वाढ पाहण्यात आली. ही वाढ जवळपास 47% होती. त्यापेक्षा जास्त शिकलेले म्हणजे 10वी-12वी शिकलेल्यांच्या नोकरीच्या वाढीमध्ये फक्त 20 लाख नोकऱ्यांची भर पडली, जी फक्त 32% वाढ दर्शवते. त्यापेक्षा जास्त म्हणजे पदवी शिक्षण झालेले जे आहेत त्यांच्या नोकऱ्यांमध्ये फक्त आपण म्हणूया 10% वाढ आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने मी तर शॉर्ट करून सांगितलं, असा खूप मोठा पॅसेज आहे. मग इथं तुम्ही स्टॅटिस्टिकल डेटा डिड्यूस केलाय की नाही सांगा. मग यावर काही जरी प्रश्न आला, त्याने विचारलं
पहिली ते पाचवीच्या बाबतीत डायरेक्ट पाहायचं, जे काही असेल ते याच्यामध्ये आपण लिहून. त्याने विचारलं पदवी संदर्भात, तर आपण या ठिकाणी ते लिहून ठेवूया, यामधून ते एक्झामाइन करूया. समजलं का सांगा? आहे ना, काय काय सांगितलं मी. किंवा एक युपीएससी ला पॅसेज आहे, युपीएससीचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, साधं असं एक्झाम्पल आहे, छोटासा पॅसेज आहे पहा इन्फरन्सचा. त्याने विचारला आहे की एका शाळेतील 60% विद्यार्थी फुटबॉल खेळतात. पण आपण पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये स्टॅटिस्टिकल डेटा काढू. आपण किती मानतो सांगा नेहमी? 100. 60% विद्यार्थी फुटबॉल खेळतात. इथे घेतला आपण सर 60% जे आहेत ते विद्यार्थी फुटबॉल खेळतात. जे फुटबॉल खेळत नाहीत ते क्रिकेट खेळतात. जे फुटबॉल खेळत नाहीत ते क्रिकेट खेळतात. मग क्रिकेट खेळणारे किती उरले सांगा? 40%. तर दिला आहे प्रत्येक फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी आहे. ठीक आहे, प्रत्येक फुटबॉल खेळाडू जवळ प्रत्येक क्रिकेट खेळाडू जवळ काय आहे? दुचाकी आहे. दुचाकी म्हणजे टू व्हीलर. प्रत्येक क्रिकेट खेळाडू जवळ दुचाकी आहे. मग तुम्हाला त्याने याचा इन्फरन्स काय? स्टॅटिस्टिकल डेटा आहे. पहिला इन्फरन्स दिला आहे फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी नाही. फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी नाही. तर इथं दिलं आहे की एका शाळेतील 60% विद्यार्थी फुटबॉल खेळतात. जे फुटबॉल खेळत नाहीत ते क्रिकेट खेळतात. आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडू जवळ दुचाकी आहे. समजलं का सांगा सगळ्यांना? मग खाली पहिलं त्याने इन्फरन्स दिला आहे फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी नाही. फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी नाही. तर हे काय असलं पाहिजे? करेक्ट. फुटबॉल खेळाडू जवळ दुचाकी नाही हे रॉंग असलं पाहिजे. का रॉंग असलं पाहिजे? तर दुचाकी क्रिकेट खेळाडूकडे आहे एवढंच पॅसेज मध्ये दिलं आहे. फुटबॉल खेळाडूकडे आहे नाही आहे काहीच तर नाही दिलं. आणि जे पॅसेज मध्ये दिलं नाही ते आपल्याला विचारात घेताच येणार नाही. म्हणून आपण पहिल्या ठिकाणी डायरेक्ट का मानूया? सर फर्स्ट इज अ रॉंग. यांच्याकडे टू व्हीलर आहे की नाही आहे हे आपल्याला माहित नाही, है ना. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जिथे स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला असतो पॅसेज मध्ये, तिथे काय बनवायचा? नेहमी फ्लो चार्ट बनवायचा. त्या माध्यमातून तो अनालाइज करणे काय होऊन जाते? सोपी होऊन जाते. क्लिअर आहे का सांगा सर्वांना? आहे ना, बरोबर नोट डाऊन करून ठेवा सर्व बाबी. ठीक आहे, या पद्धतीने आपण पॅसेजला लक्षात ठेवतो. चला ठीक आहे. आता सर पॅसेज किती प्रकारचे असतात? तर जसं मी सांगितलं की एन्व्हायरमेंटचा पॅसेज एमपीएससी करत असाल, एन्व्हायरमेंट, सायन्स, टेक्नॉलॉजी कंपल्सरी 3 पॅसेज राहतील, है ना. एक एन्व्हायरमेंटचा, एक सायन्सचा आणि एक टेक्नॉलॉजीचा. तर एन्व्हायरमेंटचा पॅसेज रिडिंग ओरिएंटेड जाईल. टेक्नॉलॉजीचा पॅसेज रिडिंग ओरिएंटेड जाईल. सर्वात भारी जो पॅसेज असतो पूर्ण 10 पॅसेज पैकी तो असतो सायन्सचा. तर याच्यामध्ये असं काय भारी राहते? तर याच्यामध्ये असतात सर्व न्यूमेरिकल. 5च्या 5ही न्यूमेरिकल असतात. ठीक आहे ना. मला एखादा पॅसेज दिला आहे इलेक्ट्रिसिटीचा. इलेक्ट्रिसिटीला थोड्याफार बाबी दिलेला आहे. त्याने विभवांतर म्हणजे काय ते दिलं आहे, व्होल्टेज म्हणजे काय ते दिलं आहे. आणि पहिलाच प्रश्न दिला की जर तुम्ही रोधांची एकसर जोडणी केली आणि त्याच्यामधून 5 ओहमचा, ठीक आहे, 5 ओहमचा जर तुम्ही हा पास आउट केला इलेक्ट्रिसिटी, तर रोध किती असेल ते सांगा. 2 प्रकारच्या जोडण्या असतात ना. एक एकसर जोडणी मराठीत सांगतो, आणि एक असते समांतर जोडणी, पॅरलल म्हणतात त्याला. माहिती आहे ना, पॅरलल जोडणी सायन्स मध्ये आहे तुम्हाला सर्व. सर्वात भारी जर काही जात असेल तर ते इलेक्ट्रिसिटीच आहे. आणि एक आहे मोल हा कन्सेप्ट. त्याच्यावर आयोगाने खूपदा प्रश्न विचारलाय, मोलचा कन्सेप्ट. मोल, ॲव्होगाड्रो नंबर, आणि त्याच्यावर मग तो डायरेक्ट तुम्हाला हे नाही विचारत ॲव्होगाड्रो नंबर काय आहे, तो 5च्या 5ही न्यूमेरिकल विचारतो तुम्हाला डायरेक्ट. पहिला प्रश्न कॅल्क्युलेट करून उत्तर सांगा, दुसरा प्रश्न कॅल्क्युलेट करून उत्तर सांगा. तर मग काय करायचं? तर माझा सल्ला पॅसेज वाचायचाच नाही, त्याच्यात काहीच नसते. याला सॉल्व्ह करायला जे काही फॉर्म्युले लागतात, एक फॉर्म्युल्याचा उल्लेखही नसते त्याच्यामध्ये, है ना. हे आयोगाने सुरू केलं 2019 पासून. पहिल्या वेळेस पुरा हैराण झाले, सर पॅसेज मध्ये तर काहीच नाहीये. काहीच नाही, तुम्ही तुमचं नॉलेज वापरा. तुम्हाला माहिती आहे ना, रोधांची एकसर जोडणी. रोध म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? रेजिस्टन्स. करेक्ट. रेजिस्टन्सची जर आपण एकसर जोडणी केली, पॅरलल जोडणी केली, तर काय कन्सेप्ट आहे, काय फॉर्म्युले असतात ते काही शोधू नका. याच्यात तुम्ही शिकलाय ना, तुम्हाला माहिती आहे ना, ते तुम्ही लावू शकता. हे फक्त सायन्सच्या केसमध्ये करायचं, बाकी केसमध्ये नाही करायचं. मी सांगितलं धर्मनिरपेक्षता तुम्हाला माहिती आहे, पण तुमची धर्मनिरपेक्षता नाही चालणार. आपल्याला लागेल लेखकाची धर्मनिरपेक्षता त्या पॅसेजमध्ये. पण सायन्सच्या पॅसेजमध्ये लेखकाचा फॉर्म्युला पाहिजे असं काही नाही, है ना. त्याने समजा तुम्हाला एक पॅसेज आणखीन विचारला होता, त्याने तुम्हाला दिलं आहे की फॉर्म्युले कसे बनतात, है ना. जसं H2SO4, है ना. H2SO4 कशाचा आहे? सल्फ्युरिक ऍसिडचा. कशाचा फॉर्म्युला आहे? सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे ना. C2H5OH काय? C2H5OH इथिल अल्कोहोल. क्लियर आहे ना. इथिल अल्कोहोल. बेन्झिन रिंग.
है ना, बेन्झिन रिंग. इथं OH असतो, मग तो अल्कोहोलिक झाला, इथे N दिला तर मर्सॅप्टन झाला. ठीक आहे ना. या पद्धतीने तुम्हाला काहीतरी हे दिलं आहे, पॅसेज दिला आहे की फॉर्म्युले कसे बनतात. तर हे आहे ना S2SO4 बनवत असताना तेव्हाच बनतो जेव्हा व्हॅलेन्सी मेंटेन होईल. व्हॅलेन्सी, मग व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी? ability to gain or accept electron is called as to complete orbital is called as valency. तर तो तुम्हाला प्रश्न विचारेल की हा जो फॉर्म्युला म्हणजे तो तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देईल की S2SO4 कसा बनला, आणि तो तुम्हाला इकडे प्रश्नामध्ये वेगळाच काहीतरी प्रश्न विचारेल. तो विचारेल तुम्हाला नायट्रोजन ऑक्साईडचा फॉर्म्युला सांगा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅलेन्सी दिलेल्या असतील, त्या बॅलन्स कराव्या लागतील आणि तिथं फॉर्म्युला बनवून दाखवावा लागेल. हे झालं बाय प्रोसेस. पण मला सांगा, जर तुम्हाला नायट्रोजन ऑक्साईडचा फॉर्म्युला माहित असेल तर कशाला ते एवढं वाचून व्हॅलेन्सी बॅलन्स करता? तुम्ही जे शिकले आहे, तुम्हाला जे माहित आहे ते डायरेक्ट ऑप्शन वरून मारा ना. ते काय चुकेल का सांगा, है ना. समजा मी म्हटलं की त्याने विचारलं हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला सांगा, मग आपण त्याने दिलेला डेटा पाहिला की अरे हायड्रोक्लोरिक म्हणजे हायड्रोजन असते, याची व्हॅलेन्सी 1 आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी एवढी आहे तेवढी आहे, म्हणजे याला 2 वगैरे देण्याची काही डायरेक्ट गरज नाही, डायरेक्ट काय बनते HCl बनते. एवढं सर्व कशाला काढता? तुम्हाला माहित आहे ना हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला HCl आहे. कशाला पॅसेज वाचता? डायरेक्ट ऑप्शन पहा HCl कम्प्लीट हायड्रोक्लोरिक ऍसिड. समजलं का सांगा सर्वांना, है ना. या पद्धतीने म्हणून फक्त सायन्सचे पॅसेज तुमच्या मनानं सॉल्व्ह करायचे. तुम्हाला जे सायन्सचं नॉलेज आहे त्याच्यावरून सॉल्व्ह करायचे, आणि तुम्ही जर ते पॅसेज मध्ये शोधत गेले ना कुठं आहे, तर तो पॅसेज तुम्हाला खूप जास्त काय देऊ शकतो? त्रास देऊ शकतो. क्लिअर आहे का सांगा सर्वांना? ठीक आहे ना. आणखीन काय राहते पहा, बस एवढं लक्षात ठेवा पॅसेजच्या बाबतीत. आता आपण काय करूया, MPSC चे पॅसेज जे आहेत ना त्यांना ब्रॉडली 2 पार्ट मध्ये डिवाइड करू आपण. ब्रॉडली 2 पार्ट. MPSC राज्यसेवा. तर MPSC चे जे पॅसेज आहेत ना, असं मी सांगितलं की कॉम्प्रेन्शन ऍक्च्युअल मध्ये कोणी विचारत असेल तर ते UPSC आहे ना, जबरदस्त. MPSC पण विचारत होतं, पण आता ना मागच्या 1-2 वर्षात थोडस जी लेवल आहे ती कमी झाली आहे असं पाहण्यात येते. ठीक आहे ना. गाफील राहू नका आपण, फक्त ऑब्झर्वेशन आहे. याही वर्षी मग तसंच येईल असं काही नाहीये. ठीक आहे ना. फक्त जस्ट मी सांगतो आहे. मी हे पण सांगतो की ऍक्च्युअल मध्ये MPSC होतं काय. आज तुम्हाला अनुभव करून देईल की MPSC होतं काय 16 किंवा 19 मध्ये. त्याच्यानंतर थोडासा चेंज आहे, पण ते आयोग आहे कधी काय चेंज करेल. 2023 मध्ये UPSCचा पेपर सगळ्यांनी पाहिला कसा होता, आहे ना. तर ते आयोग आहे, ते काही पण करू शकते, ते आपल्या हातात नाही आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण रेडी करून ठेवूया. ठीक आहे ना. बोर्डवर पाहत राहा. तर पॅसेजला ना मी असं म्हणतो की एक पॅसेज असतो अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आणि एक पॅसेज असतो फॅक्च्युअल. अंडरस्टँडिंग ओरिएंटेड MPSC मध्ये ब्रॉडली 2 प्रकार लक्षात ठेवा. तर अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज म्हणजे काय? असा पॅसेज याचं अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. त्याला म्हणू आपण अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज. आणि सर दुसरा आहे फॅक्च्युअल पॅसेज. फॅक्च्युअल पॅसेज म्हणजे काय? काहीच गडबड नाही आहे, फक्त वाचा. हा कुठं आहे सर, हे सापडलं, वाचा. कुठं हे सापडलं, त्याला म्हणू आपण फॅक्च्युअल पॅसेज. हे आपल्याला 8 पॅसेज आहेत MPSC चे किंवा 10 पॅसेज आहेत. 10 पैकी 3 पॅसेज या प्रकारचे मे बी असू शकतात. आता थोडी संख्या कमी आहे तर आपण 1-2 पकडू, ओरिएंटेड पॅसेज असतील. बाकी उरलेले जे 8 पॅसेज आहेत ते कसे असतात? फॅक्च्युअल असतात. फॅक्च्युअल पॅसेजचे उत्तर काढणं नेहमी सोपे असतात, कारण प्रश्न दिला आहे तुम्हाला शोधायचा जल दिवस कधी असतो. बस पॅसेज मध्ये पेन ठेवा, जल दिवस सापडला किंवा अंडरलाईन केलेली असेल आपण तर आपल्याला डायरेक्टच मिळून जाईल. तर जल दिवस या दिवशी असतो, याला म्हणू आपण फॅक्च्युअल प्रश्न. ठीक आहे ना. एखादा समजून सर काय प्रकार असतो. ठीक आहे. बोर्डवर पहा. जसा हा एक पेपर आहे, तुम्ही 2019 चा पेपर आणलेला असेल. ठीक आहे ना. 2019 चा पेपर आणला असेल, त्याच्यामध्ये ना हा इसेन्शियल ऑइलचा एक पॅसेज, गंध चिकित्सा, इसेन्शियल ऑइल का सर्वांना? डन. त्यांनी नसेल आणला त्यांनी बाजूच्याला दाखवा. सांगा कोणतं पेज आहे, सांगा एकमेकांना कुठं आहे. 16 पेपर सेटवर डिपेंड करते आहे ना. 18 आणि पेपर सेट चेंज झाला ना, त्यांचाही असेल तुमचा बी असेल तर तो मागे पुढे होऊ शकतो. दिसला का सांगा इसेन्शियल ऑइलचा पॅसेज, है ना. मी जे म्हणत होतो ना फॅक्च्युअल पॅसेज काय असतो, फॅक्च्युअल पॅसेज. तर आपण ना एकदाचे प्रश्न पाहूया की काय म्हणतो आहे. बोर्डवर पाहता सर्वजण काय म्हणतोय पहा. पुढील पैकी कोणी निर्देशित केल्यास अत्यावश्यक तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते. म्हणजे कोणाच्या गायडन्स नुसार आपण अत्यावश्यक तेलाचं सेवन केलं पाहिजे.
आता मला सांगा, हा याच्यामध्ये खूप भारी कन्सेप्ट असेल का? इथं डायरेक्ट सापडते, कुठेतरी दिलं असेल की डॉक्टरनं सांगितलं तेव्हाच अत्यावश्यक तेलाचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. याला म्हणतात फॅक्च्युअल प्रश्न. समजलं ना, फॅक्च्युअल प्रश्न. तसं दुसरं आहे, सुगंधित द्रव्य त्वरित परिणाम केव्हा करतात. तर आपण पॅसेज मध्ये तरी दिला, त्याच्यावरून आपण काय करू, डिसाईड करू केव्हा परिणाम करतात. त्यानंतर वनस्पती तेल ही रिकामी जागा असतात. हा प्रश्न थोडासा कन्फ्युज करतो असे प्रश्न. कारण इथं ना आयोग तुम्हाला देते तिकडे निगेटिव्ह, हा एक लक्षात घ्या. आयोग इकडे निगेटिव्ह देते आणि इकडे तुम्हाला त्या पद्धतीने विचारते. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही बरोबर पाहायचं की ते करेक्ट आहे की नाही. जसं समजा या ठिकाणी त्याने दिलं आहे की परिस्थिती चांगली नाही. समजा एखादं प्लांट दिलं आहे, सपोज आपण घेऊन टाकूया कॅक्टस आहे, शिवडुंगा आहे, ठीक आहे ना. कॅक्टस इज अ झिरोपेटिक प्लांट. मग त्याने असं म्हटलं की याला अति पावसाची आवश्यकता नसते, अति पावसाची आवश्यकता नसते असं दिलंय. मग याने इथं पॅसेज मध्ये दिला आहे कॅक्टस साठी प्रतिकूल परिस्थिती कोणती, ऍडव्हर्स कंडिशन कोणती. तर आपण असं म्हणूया की जास्त पाण्याची आवश्यकता नाही है ना. त्याला जर जास्त पाणी मिळालं तर त्याच्यासाठी काय होईल सांगा, ऍडव्हर्स होईल की नाही. तर तुम्ही पॅरलल वर्ड किंवा समानार्थी शब्द यूज करू शकता. जसं याने सपोज याने म्हटलं की अनुकूल स्थिती नाहीये, पॅसेज मध्ये वर्ड काय आला, हे कॅक्टस साठी अनुकूल नाही. तर इकडे प्रश्न तो विचारेल कॅक्टस साठी प्रतिकूल काय आहे ते सांगा. तर हे पण तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. अशा प्रश्नामध्ये ना ही गडबड खूप जास्त होते की तो इकडे तो अनुकूल नाही, त्याच्याशी समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता वापरतो, प्रतिकूल. तर थोडंसं मराठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल मध्ये तुमचं व्होकॅब्युलरी वगैरे सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये तर ते खूप जबरदस्त असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये थोडंसं जरी वेगळं झालं ना, युपीएससी मध्ये एकदम वेगळाच अर्थ निघायला लागतो है ना. म्हणून व्होकॅब्युलरी तुमची परफेक्ट असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर अत्यावश्यक तेल हे रिकामी जागा म्हणून साठवले जातात. फॅक्च्युअल प्रश्न आहे, रिडिंग ओरिएंटेड, वाचून पहा, पटकन तुम्हाला कुठे ना कुठे मिळूनच जाईल. त्यानंतर दिला सर्व इसेन्शियल तेलाची नावे ही त्यांच्या मूळ झाडाच्या नावावरून ठेवलेली असतात. हे वाक्य सत्य असत्य काय आहे, तर हे वाक्य कुठेतरी पॅसेज मध्ये तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यावरून ते आपल्याला डिसाईड करता येईल. तर हा झाला रिडिंग ओरिएंटेड पॅसेज, ज्याच्यामध्ये आपण फक्त पॅसेज आणि त्याचे प्रश्न वाचून शोधून उत्तर देऊ शकतो. समजलं का सांगा सगळ्यांना, ठीक आहे ना. एक दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला होता असा पॅसेज, जो पॅसेज अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आहे, म्हणजे जोपर्यंत त्याचं आकलन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो समजणार नाही, एक असा पॅसेज, ठीक आहे ना. 2016चा पण तुम्ही पॅसेज 2016चा पेपर आणला असेल, त्याच्यामध्ये पहा सौंदर्याचा पॅसेज आहे, सौंदर्य. बघा 2016 मध्ये आहे. आजूबाजूच्यांना दाखवा किंवा लगेच त्यालाही सेंड करून द्या, त्या पण मोबाईल मध्ये येऊन ना सौंदर्याचा पॅसेज. है ना. प्रश्न पाहू आपण, ठीक आहे. बोर्डवर पाहत राहा सर्वजण. पहिलाच प्रश्न आहे, वरील परिच्छेदाचे सर्वात शक्य प्रयोजन निवडा. आपल्याला का पॅसेज मध्ये सांगा, दिसल का पॅसेज मध्ये प्रयोजन 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 नाही. हा लॉजिकल प्रश्न आहे, युपीएससी सारखा आहे. युपीएससी मध्ये राहतो ना की शीर्षक द्या किंवा क्रिटिकल इन्फरन्स द्या, आता हा तुम्हाला नाही मिळणार, हा युपीएससी सारखा. दुसरं, संकुचित बोधामुळे व्यक्तीला प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली, हे याला अंडरलाईन करा. मग म्हणत होतो ना, असलेली नसलेली, सत्य असत्य, हे मुलांच्या लक्षात नाही येत. विचारतो का आणि आपण उत्तर काय देतो, ही गडबड होऊन जाते. याचे ऑप्शन जरी वाचले ना तरी पहा, शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तीबद्दल अवमान करणारे शेरे देते. हा किती मजेदार प्रश्न आहे. याला ना अप्लाइड प्रश्न म्हणतात. हा जो पॅसेज आहे ना एमपीएससीचा, हा फुल युपीएससी सारखं सेटिंग आहे, युपीएससी सारखा पॅसेज आहे हा, ठीक आहे ना. आता मला सांगा, शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तीबद्दल अवमान करणारे शेरे देते. मी जर तुम्हाला म्हटलं की याच्या शाकाहारी मांसाहारी शोधून दाखवा, एक वर्ड नाही शाकाहारी मांसाहारीचा, कारण अप्लाइड प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्हाला संकुचित बोध असणारा व्यक्तीची मेंटॅलिटी कशी असते, तो कसा बिहेव करतो समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला याच्यातलं एकही सॉल्व्ह करता येणार नाही. तुम्ही जर म्हटलं व्यक्ती स्वतःचे पर्यावरण स्वच्छ राखण्याची काळजी घेत नाही, पॅसेज मध्ये एवढंच सापडणार नाही. तिसरं वाचा, शाळेचे मुख्याध्यापक. शाळेचे मुख्याध्यापक कुठंच तुम्हाला पॅसेज मध्ये दिसणार नाही. मग सर हा सॉल्व्ह कसा करायचा, कारण हा अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आहे. जोपर्यंत तुम्ही हा पॅसेज समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला 5 पैकी एकही प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. एखादा आणखीन दाखवतो पहा, तिसरा प्रश्न पहा. व्यक्ती त्या संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे, हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड करा. पहिला,
प्रसन्न करणाऱ्या पैलूंना व्यक्ती स्वतःच्या समाविष्ट करून घेत नाही, कुठत नाही पॅसेजमध्ये, वाचून पहा नाही तर. आणखीन काय दिलं आहे, गोष्टी पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वतःची आकलनाची, आपण असं म्हणूया काही जुळत नाहीये. ठीक आहे. खालचा प्रश्न पहा. कुरूपता हा शब्द, ठीक आहे, हा डायरेक्ट पॅसेज आहे, हे आहे. कुरूपता शब्द भाषेतून नाहीसा करण्याच्या कृतीला लेखक मूर्खपणा म्हणण्याचे कारण. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, असे प्रश्न असतात, लेखक काय म्हणते, लेखकाचं कारण सांगा. ठीक आहे ना. त्यानंतर एक 5वा प्रश्न आहे, या परिच्छेदात लेखकाचे सौंदर्य त्याच्या मनाच्या स्थितीवर, हे पण पॅसेज कळून जाते. म्हणजे आपण असं म्हणूया 5 पैकी हार्डली 1 किंवा 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला पॅसेज मध्ये शोधून मिळतील, है ना. बाकीचे 3 प्रश्न तुम्हाला तेव्हाच समजतील जेव्हा तुम्ही तो पॅसेज मन लावून वाचाल, अंडरस्टँड करून घ्याल. ठीक आहे ना. हे एमपीएससी मध्ये पॉसिबल आहे. एखादा पॅसेज फॅक्च्युअल आला, एखादा पॅसेज पूर्ण अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आला, पण तुम्ही युपीएससी करत असाल तर 100% पॅसेज असा असेल अंडरस्टँडिंग ओरिएंटेड, तिथे तुम्हाला फॅक्च्युअल वगैरे काही मिळणार नाही. समजलं का सांगा सगळ्यांना, है ना. मी काय करतो, डेमो मध्ये पहिले हा पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सर्वात भारी हाच आहे, इथून स्टार्ट करूया. ठीक आहे ना. सर्वात महत्वाचं याची लँग्वेज पण खूप भारी आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं, पहा काय काय सांगितलं मी, पॅसेज कसा होल्डवर ठेवायचा. हा पॅसेज मी तुम्हाला एकदा समजून सांगतो आणि लगेच पाहूया की तुम्हाला 5 पैकी 5ही प्रश्न पॅसेज न वाचता सॉल्व्ह करता येतील निश्चितपणे. फक्त वाचायचा कसा ते मी सांगतो, म्हणजे मी वाचून दाखवतो, है ना. याला आपण कन्सेप्च्युअल पॅसेज म्हणतो. सर याच्यामध्ये ना सौंदर्य हा एक कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन लेखकाने त्याच्या व्ह्यूने दिलं आहे. मग हा पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा, तर याच्या इमेज बनणार नाही पहिली बाब. तर अंडरलाईन केलं तरी काही समजणार नाही. स्टॅटिस्टिकल डेटा नसल्यामुळे सर फ्लोचार्ट सुद्धा बनत नाही. मग हा पॅसेज कसा अंडरस्टँड करून घ्यायचा, तर हा जो पॅसेज आहे ना तो आपल्या जीवनाला लावायचा, आपल्या व्यक्तिगत जीवनाला लावायचा. आपल्या लाईफमध्ये बऱ्याचशा अशा एमपीएससी खूप मस्त पॅसेज सेट करते. अशा गोष्टी ना याच्यामधल्या तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड असू शकतात. म्हणून या सर्व ज्या गोष्टी आहेत ते कशाला लावायच्या, स्वतःला लावायच्या. स्वतःच्या लाईफ मधले एक्झाम्पल्स दिलेले कन्सेप्ट समजून घेण्यासाठी वापरायचे, म्हणजे हा पॅसेज तुम्हाला व्यवस्थित समजेल. रेअर आहे, पण असा आला तर तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल. समजतंय का सांगा मी जे सांगतोय ते. काय काय सांगितलं मी, जर पॅसेजच्या इमेज बनल्या असतात तर आपण इमेज बनल्या असत्या. जर पॅसेज मध्ये स्टॅटिस्टिकल डेटा असता तर आपण त्याचा फ्लो चार्ट बनवला असता. परंतु या पॅसेज मध्ये असं काहीच नाहीये. तुम्ही अंडरलाईन करून फारसं काही करू शकणार नाही या पॅसेज मध्ये. मग सर या पॅसेज मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कन्सेप्टच दिलाय. तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण स्वतःला स्वतःहून स्वतःच्या लाईफ मधले एक्झाम्पल दिले पाहिजे, किंवा तुम्ही जे पाहिलं असेल आजूबाजूला ते एक्झाम्पल तुम्ही स्वतःला दिले पाहिजे. म्हणजे पहा, कीर्तन ऐकलंय कधी, कीर्तन है ना. कीर्तन कसं राहते की जे महाराज असतात, हा बप हरिभक्त परायण, ठीक आहे ना, ते काहीतरी कन्सेप्ट सांगतात पहिले सुरुवातीला येऊन, आहे ना. हा कन्सेप्ट सांगतात आणि तो कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मग वेगवेगळे दृष्टांत देतात. बस हा पॅसेज तसाच आहे. हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आणि तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला वेगवेगळे काय द्यायचे आहेत, एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. ठीक आहे ना. वाचायचा कसा, बोर्डवर पहा, मी वाचतो, तुम्ही फक्त समजून घ्या की असा असा पॅसेज आला तर वाचावा लागतो. मी मला जे अनुभव आले आहेत मधून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना. बोर्डवर पहा. जेव्हा लहान मोठ्या गोष्टीतील सौंदर्य ओळखणे सोपे होते आणि जेव्हा स्वतःच्या एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत सामान्य वस्तूमधील सुसंगती ते आपण अधिक पाहतो, तेव्हा सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो, है ना. पहिली लाईन वाचता बरोबर पोरगा विचार करते, सर फुल स्टॉप फुल स्टॉप फुल स्टॉप कधी थांबते कधी थांबते, तर हे थांबलं 3 लाईनवर. हे थांबलं तोपर्यंत मागचं सर्व डोक्यातून उडवलं. तर आता डबल वाचा लागते की मी वाचलं काय होतं, आहे ना. डबल वाचा. गोष्टीतील सौंदर्य ओळखणं सोपी होते आणि जेव्हा स्वतःच्या एकमेवत्वामुळे, मग अंडरलाईन करून ठेवा आता, ठीक आहे सर, विसरतो ना आपण. एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत सामान्य वस्तूमधील सुसंगतीत ते आपण अधिक पाहतो, तेव्हा सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो. ठीक आहे ना. सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात बंधमुक्त होण्याचा काळ येतो. काही समजलं का सांगा, समजलं का? काहीच नाही. पाहता समजून सांगतो किती मस्त समजते. ठीक आहे ना. लेखक की आपण एखाद्या गोष्टीला सुंदर म्हणतो, है ना, तर आपण असं म्हणूया की काहीतरी आपले पॅरामीटर्स असतात, आपली मेंटॅलिटी असते, त्याच्या बेसिसवर आपण त्याला काय म्हणतो, सुंदर म्हणतो. जर आपण एखाद्या खेडेगावात जर आपण पाहिलं तर एखादं लहानसं झोपडं बनलं आहे, त्या झोपड्यात मस्त एक अशी खाट टाकली आहे, त्याच्यावर एक म्हातारा झोपला आणि सांगतो, अरे मी खूप खुश आहे, मस्त मजा येऊन राहिली, बाहेर पाऊस सुरू आहे, रेडिओ सुरू आहे, है ना. आपण इथून पाहतो काय घडून राहिलं, मच्छर आणि हे ते, रेडिओ टीव्ही नाही काही नाही,
आपल्याला काय वाटते, अरे मी तर नाही राहत इथं, मला नाही आवडणार, ठीक आहे ना. का माहिती आहे का आपल्याला, का त्याच्यामध्ये सौंदर्य नाही दिसत? का सौंदर्य दिसत? कारण सुंदरता ही पाहण्यावर नसते, ती आपल्या मेंटॅलिटीवर राहते, ठीक आहे ना. लेखक काय म्हणते की स्वतःच्या एकमेवत्वामुळे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी या सगळ्यांना सुंदर. तसं ताजमहल आहे, एकमेवत्व म्हणजे युनिकनेस है ना. ताजमहल त्याच्या युनिकनेस मुळे तो सगळ्यांना सुंदर वाटतो, ते तर सगळ्यांना सुंदर वाटेलच. पण जर तुम्ही 100 लोक ताजमहलला सुंदर म्हणत आहे, तुम्ही 101 व्यक्ती जाऊन तुम्ही म्हणत असाल हो सर ताजमहल खूप सुंदर आहे, तर काही नवीन नाहीये, त्याच्या एकमेवत्वामुळे तो सुंदर आहेच, त्याच्या एकमेवत्वामुळे ते सुंदर आहेत. पण तुम्ही जर म्हणत असाल की नाही सर आमच्या गावचं एक पडकं मंदिर आहे ते याहीपेक्षा सुंदर दिसते, आमच्या गावाला एक पडलेलं मंदिर आहे थोडंफार मोडकं तोडकं आहे पण ते याहीपेक्षा काय आहे सुंदर आहे. का सुंदर वाटतंय सर ते मला? कारण सामान्य गोष्टी त्या सुसंगतीत आहे ना, ते तर युनिक आहे त्याच्यामुळे ते तर सुंदर, पण हे सामान्य आहे, पण त्याच्यामध्ये ज्या सुसंगती मला दिसतात आणि मला जेव्हा ते पण खूप सुंदर वाटायला लागते, तेव्हा समजून घ्यायचं की सौंदर्यात्मक भावनेने सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात आपण काय प्राप्त केली आहे? बंधमुक्ती प्राप्त केली आहे. समजते का सांगा सगळ्यांना, ठीक आहे ना. जेव्हा तुम्ही त्या खाटेवर बसलेल्या आजोबाला पाहून विचार कराल अरे वा खरंच खूप मजेदार आहे, मलाही बसून उद्या मी रेडिओचे गाणे ऐकतो आज दिवसभर आहे ना, पाहूया काय मजा येते. आणि तेव्हा तुम्ही बसल्या ना तिथे अनुभव कराल हो यार खूप मजा येऊन राहिली, एसी मध्ये घरी टीव्हीवर एवढी मजा नाहीये जेवढी इथे येऊन राहिली. तेव्हा समजून घ्यायचं की तुम्ही सौंदर्यशास्त्राच्या इतिहासात प्राप्त केली आहे बंधमुक्ती प्राप्त केली. अरे टीव्ही एलईडी एलसीडी चांगलं दिसणारच आहे त्याच्यावर, पण या लहान लहान गोष्टीत जर तुम्ही सुसंगती जोडून त्याच्यातलं सौंदर्य पाहायला सुरुवात केलं तेव्हा तुम्ही बंधमुक्त झाले असं मानायचं, अशी ही पहिली लाईन म्हणते आहे. समजलं का सांगा. आणि असे लोक खूप खुश असतात जे या पद्धतीने सौंदर्य पाहतात की नाही, तसे लोक ना खूप खुश असतात, लहान लहान गोष्टीत खूप खुश होतात. जसं पाऊस सुरू आहे, आपल्या खूप डिमांड असतात, पाऊस सुरू आहे मस्त गरम गरम पाहिजे काहीतरी कचोरी समोसे हे ते, आणि याला कोणीतरी गरम एक घोट तरी आणून दिला फणसाचा तरी खूप खुश होतं, एवढा खुश होतं जसं काही भजे खाल्ले गरम आहे ना. लहान लहान गोष्टीत खुश होतात असे लोक, आणि लाईफ मध्ये असंच असलं पाहिजे आहे ना. म्हणजे अपेक्षा नसतील तर अपेक्षा भंग होणार नाही, त्याचं दुःखही होणार नाही, येतं लक्षात. चला ठीक आहे कंटिन्यू वाचूया. समजला का सांगा पहिल्या 3 लाईन आहे ना, कारण समजलं नाही तर एकही प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही, पण मी मस्त समजून सांगेल तुम्हाला, सर्व प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. समोर पहा. यातून असंही घडतं की आपल्याला आपल्या प्रतिसादांच्या पायऱ्यातून जावे लागते. जेव्हा सौंदर्याच्या प्रतिरूपणात आपण सहजतेने प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आणि साचेबद्ध मान्यतेचा मुकुट लावलेल्या सर्व बाबी टाळण्याचा प्रयत्न करतो, यातून आपल्याला सामान्याच्या सामान्यत्वाचा अस्वीकृती करण्याचा बंडखोरी करण्याचा मोह होतो, बंडखोरी करण्याचा मोह होतो. परिणामी त्या गोष्टी आपल्याला आक्रमकतेने असामान्य करतो, ठीक आहे ना. सुसंगती प्राप्त करण्यासाठी आपण विसंगती खूप सर ते समजून नाही राहिलं लक्षात नाही येत आहे, बोर्डवर पहा काय म्हणते. यातून असंही घडतं की आपल्याला प्रतिसादांच्या पायऱ्यातून जावे लागते, जेव्हा सौंदर्याच्या प्रतिरूपणात आपण सहजतेने प्रसन्न करण्याचा ताजमहल सहजतेने प्रसन्न करतो आपल्याला आहे ना, पाहतावर असं तर खूप छान वास्तू आहे. आणि साचेबद्ध मान्यतेचा मुकुट लावलेल्या बाबी टाळण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे ना. बोर्डवर पाहत राहा, खूप महत्वाचा वर्ड आहे साचेबद्ध मान्यतेचा मुकुट लावलेल्या. म्हणजे काय पहा, आपल्या प्रत्येकाच्या माइंडमध्ये ना काही पॅरामीटर फिक्स आहेत, प्रत्येकाच्या माइंडमध्ये. एखादी बाब सुंदर आहे तर त्याचे काही पॅरामीटर आहेत आहे ना, तसं प्रत्येकाच्या माइंडमध्ये राहते की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी मुलगी किंवा मुलगा पाहायला जाईल. तर आपल्या माइंडमध्ये ना सर्व क्लिअरिटी आहे, आपल्या माइंडमध्ये पॅरामीटर फिक्स आहे, या पॅरामीटरवर बसली तर ती मुलगी मला पसंत, बरोबर आहे की नाही. सुंदर असली पाहिजे, हुशार असली पाहिजे, स्वयंपाकी यायला पाहिजे, जॉब नसला तरी चालून जाईल, ठीक आहे की नाही. हे आपले पॅरामीटर्स आहेत, या पॅरामीटरवर आपण काय करतो एक्झामाइन करतो. आणि या पॅरामीटरवर जर ती मुलगी एका जरी पॅरामीटर मध्ये नाही बसली तर आपल्याला काय वाटतं नाही ते मग स्थळ नाकारून देतो, मग आपण सर नाही आवडलं मला किंवा या पद्धतीने, ठीक आहे ना. मुलींच्या बाबतीत पण तेच, ठीक आहे की नाही. की समजा मुलगा कसा असला पाहिजे, कमावता असला पाहिजे, गाडी बंगला, ठीक आहे ना. म्हणजे जे काही पॅरामीटर्स असतील त्या पॅरामीटर्स मी सांगतोय, बरं बाकी तुमचं काय असेल काय माहिती, ठीक आहे ना. या पॅरामीटरवर आपण चेक करतो, ठीक आहे. बरं न्यूट्रल एक्झाम्पल घेऊ आपण आहे ना. आपण असं म्हणूया एखादं चांगलं घर म्हणजे काय, तर दुरून जाताना मस्त गॅलरीमध्ये काच लावले आहेत, मस्त व्हाईट व्हाईट दिसते, सुंदर लाइटिंग केली आहे ना. एक असं चांगलं असं पाहिल्यानंतर असं लक्ष जाते. तर हे काय झालं पॅरामीटर. तुम्ही जेव्हा घर बांधाल तेव्हा याच पॅरामीटरवर काय कराल, त्या घराला सेट कराल आणि त्या पद्धतीने बांधाल. आता लेखक म्हणतो आहे
साचेबद्ध मान्यतेचा मुकुट लालेला बाबी म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हे पॅरामीटर टाळून त्या गोष्टीमधलं सौंदर्य पाहायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल सौंदर्य दिसून येईल. एखाद्या गोष्टीला जर तुम्ही त्या पॅरामीटर मधून पाहिलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये लाख खमिया दिखेंगी है ना, खूप कमतरता दिसेल. अरे याच्यात तर हे नाहीये, त्याच्यात तर ते नाही, का? कारण तुम्ही पॅरामीटर बनून गेले ना, है ना. तुम्हाला समजा एखाद्या यात्रेत जायचं आहे, समजा पंढरपूरला जायचं आहे आपल्याला आषाढीमध्ये, आपल्या डोक्यात पॅरामीटर फिक्स असतात. मस्त नदी असल, है ना, मस्त नदीमध्ये आंघोळ करू, हे करू, गरम गरम नाश्ता करू, पटकन जाऊ, विठ्ठलाच्या दर्शनाला लावू, है ना. मग तिथे गेल्यानंतर लक्षात येते नदीवर तर एवढी गर्दी आहे, आंघोळ करायला लाईन आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला अरे 3 किलोमीटर लाईन आहे. मग आपले पॅरामीटर ब्रेक होत गेले. मग पॅरामीटर ब्रेक होत गेल्यानंतर आपण तिकडून आल्यानंतर काय म्हणतो, अरे काही झालं नाही पुरत, काय खायची व्यवस्था नाही, काही नाही, पाणी नाही भेटत, काहीच नाही. तुम्हाला आवडलं नाही ते. तुम्हाला आवडलं का ते? नाही. तुम्हाला ते कुरूप वाटतंय, तुम्हाला ते सुंदर नाही वाटत. का नाही वाटत? कारण तुमचे पॅरामीटर ब्रेक झाले की नाही. तुम्ही पॅरामीटर घेऊन कशाला गेले, है ना. जे म्हातारे लोक असतात दिंडीमध्ये काहीच घेऊन जात नाही. विठ्ठल दिसला म्हणजे संपलं, भूक संपली, ताण संपली, सर्व संपलं. ठीक आहे की नाही. काहीच घेऊन जात नाही, रुपये नाही, पैसे नाही, काहीच नाही. चाललं टाळ घेऊन वाजवत मस्त लाईन मध्ये असतात. 3 दिवस असतात, 4 दिवस असतात. बस विठ्ठल दिसला की निघाले वापस. आहे की नाही. कोरोना मधला एक इन्सिडेंट आम्ही ऍक्च्युअल मध्ये नाही पाहिला, जसं मी असं कुठेतरी पाहिलं. कोरोनामध्ये विठ्ठलाचं मंदिर बंद होतं. एक व्यक्ती आहे जे 200 किलोमीटर अंतर चालत जाऊन, 200 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन कुठं पोहोचले, पंढरपूरला पोहोचले, है ना. पंढरपूरला पोहोचले. तिथे विठ्ठलाच्या मंदिरासमोर गेले. तिथे एक पोलीस आला. त्या पोलिसाने त्यांना तिथं चढवलं. अरे बाबाजी मंदिर बंद आहे. मग ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. टाळगीळ काढला, पोलिसाला उभं केलं आणि त्या पोलिसाच्या एकदम लोटांगण घेऊन पाया पडला. सर्व लोक पाहायला लागले. सर्व लोकांनी त्याला विचारलं, अरे काय झालं, काही राग आला, काही आला? नाही म्हणे, भेटला विठ्ठल. बस पोलिसांना थांबवलं म्हणे, हाच विठ्ठल झाला माझा म्हणे, चांगल्या कामासाठीच थांबवलं असेल. तर आपण असं म्हणूया की पॅरामीटर तोडून टाकलं त्यानं. नाही, मूर्ती घेऊन आला असेल की मला मूर्ती पाहायची आहे, विठ्ठलच पाहायचा आहे, पण नाही पाहू दिला. जर आपण गेलो असतो, समजा तुम्ही मी गेलो असतो, तर माझी काही इच्छा, आपली काही इच्छा असती, सर मला विठ्ठलच पाहायचा आहे. मग पोलिसांनी किती अडवलं तर थोडंसं हातपाय जोडून घ्या ना, 500 रुपये घ्या, 1000 घ्या, जाऊ द्या, सोडा, काहीतरी हातपाय जोडून लय दुरून आलो, हे करा, रडकं पडकं काहीतरी करून दुरून पाहू द्या, मुखदर्शनच घेऊ द्या, आहे ना, असं काहीतरी म्हटलं असतं. त्या आजोबाचं काही घेण देण नाही. तू थांबवलं, ठीक आहे, तूच विठ्ठल माझा. एकदम लोटांगण घातलं त्या पोलिसाच्या पायावर, झालं म्हणे विठ्ठलाचं दर्शन माझं. तर या पद्धतीने राहते. तुम्ही जर तुमचे पॅरामीटर तोडले ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य दिसते. हे जुन्या लोकांना देव का दिसायचे, आपल्याला का दिसत नाहीत? कारण आपले पॅरामीटर आहेत ना. देव म्हणजे का? 4 भुजा, 4 हात असले पाहिजे, नाग असला पाहिजे, तर तुमचे पॅरामीटर तोडाल तेव्हा तुम्हाला देव दिसेल. तुम्ही जर असं पाहाल ना की नाही मला नाग असला पाहिजे आणि हातात त्रिशूल असला पाहिजे म्हणजे भोलेनाथ झाले, असं काही नाहीये. तुमचे पॅरामीटर तोडा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय दिसेल? देवच दिसेल. असेच जुने लोक मानायचे, म्हणून त्यांना देव दिसायचे. आपल्याला का नाही दिसत? याच कारणामुळे नाही दिसत. तर लेखक तेच म्हणते आहे, तुम्ही तुमचे पॅरामीटर तोडाल, जेव्हा तुम्ही या बाबी टाळाल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल? सौंदर्य दिसेल. खालची लाईन त्यापेक्षा जबरदस्त आहे, पहा काय म्हणते. यातून आपल्याला सामान्याच्या सामान्यत्वाचा अतिशयोक्ती करण्यासाठी बंडखोरी करण्याचा मोह होईल. तुम्ही जर म्हणत असाल की ताजमहल खूप ग्रेट आहे आणि आमचा गिझाचा पिरामिड खूप ग्रेट आहे, तर आम्ही पण म्हणू की शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले त्यापेक्षा ग्रेट आहेत. सिंधुदुर्ग मध्ये जाऊन पहा, किती पाणी आहे, चिराचा दगड आहे, तिथं सापडत नाही. कुठून आणला असेल एवढा दगड? त्यांना मी व्हिजिट केली, तिथल्या गाईडने सांगितलं की सर आत्ताच्या घडीला, तेव्हाच्या घडीला महाराजांना 400 करोड रुपये लागले म्हणे बांधायला. आता किती लागले असतील? किती करोड रुपये? कुठून आणले महाराजांनी एवढे करोड रुपये? कसे लोक करायचे, पगार न घेता काम करायचे, समुद्रात कसा बांधला तेच एक कोड आहे, है ना, कसा बांधला असेल. मग युनिकनेस नाही का आपल्याकडे? मग आपण म्हणू की तो गिझाचा पिरामिड खूप चांगला आहे आणि ताजमहल खूप चांगला आहे, आपण म्हणू आपल्या महाराजांचा किल्ला चांगला आहे. आणि जर तुम्ही ऐकत नसाल तर मग आम्ही काय करू? बंडखोरी करू, आहे ना, बंडखोरी करू. मग आम्ही भांडू, नाही वारसा स्थळामध्ये महाराजांचा किल्ला यायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? सांगा. बघ, आपण बंडखोरी करू, परिणामी त्या गोष्टींना आपण आक्रमकतेने असामान्य करू. तुम्ही नाही ऐकत ना, मग आम्ही आक्रमक होतो आणि जगाला समजून सांगतो की अरे येऊन पहा, खरंच काय आहे, असामान्य आहे. तेव्हा लोकांना वाटेल की अरे नाही. आणि यासारखे इथं जस्ट मी एक्झाम्पल सांगितलं, पण असा जगणारा व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आक्रमकतेने त्यांनी समजा लोकांना मान्य करायला लावलं, अरे नाही, शिकाच लागते. तुम्ही नाही शिकत, आम्ही भांडण करू, नाही शिकू देत तर. तुम्ही नाही शिकत, आम्ही चळवळ करू, आम्ही आंदोलन करू, आम्ही हे करू, पण आम्ही शिकू. आणि आज सगळ्यांनी ते मान्य केलं की नाही? सांगा. शिकणं चांगलं वाटते की नाही सगळ्यांना? एकेकाळी तुमचे आजोबाच म्हणायचे की बस 10वी झाल्यानंतर हिचं लग्न करून टाकू.
आज आजोबाच म्हणतात नाही नाही शिक पा तू PSI लागला तू लागून जा कुठंतरी, आहे की नाही सांगा. का तर बंडखोरी केली ना आपण नाही, आपल्या शेजारची आपल्या मैत्रिणीने बंडखोरी केली. जा मी शिकत, मला नाही करायचं लग्न, अभ्यासच करायचा, येतही नाही घरी, जा चालली अमरावतीला. डायरेक्ट बिलकुल लाल दिव्याच्या गाडीत आली. मग लाल दिव्याच्या गाडीत आल्यानंतर तेच गावभर फिरत सुटले, अरे शिकवा बरं पोरीले, काही लग्न बिग्नाचं काही मागं लागू नका, शिकवा पोरीला, PSI लागतात, पोरी कलेक्टर बनतात, डेप्युटी कलेक्टर बनतात. येतं ना लक्षात. का तर सामान्यत्वाला आपण बंडखोरी करून काय केलं, असामान्यत्व बनवलं. पहिले आजोबाला सौंदर्य नाही दिसायचं, पहिले आजोबाला वाटायचं नाही 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 ते 10वी झाले की लग्न करावं लागते. पण आता कसं आजोबाला सौंदर्य दिसतंय त्याच्यामुळे, का कारण बंडखोरी केली आपण. येतं ना लक्षात. तर सौंदर्य त्याच गोष्टीमध्ये असते असं नाहीये, ती गोष्टी सामान्य असतात, असामान्य आहेत हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, बंडखोरी करावी लागते आणि आक्रमकतेने त्यांना काय करावं लागते, असामान्य करावं लागते. समजते का सांगा सगळ्यांना. त्यानंतर पहा, सुसंगती प्रस्थापित करण्यासाठी आपण विसंगती निर्माण करतो, आहे ना. चळवळ करणे, बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला, तो मोडला, चौदार तळे किंवा कालाराम मंदिर, हे सर्व केली त्यांनी, विसंगती निर्माण केली, जी सर्व प्रतिसादांचे घटक असते. सध्याच्या काळात आपण अशा सौंदर्यात्मक प्रतिसादांची चिन्हे पाहतोच आहे, जी सिद्ध करतात की माणसाला एकदाचे समजले आहे की फक्त व्यक्तीच्या बोधाचे संकुचित्व त्याच्या सौंदर्यात्मक जाणीवेचे क्षेत्र, मस्त वर्ड आहे पहा, व्यक्तीच्या बोधाचे संकुचित्व हे त्याच्या सौंदर्यात्मक जाणीवेचे क्षेत्र, कुरूपता आणि सौंदर्य यात तीव्र विभाजन करते, आहे ना. खूप जबरदस्त स्टेटमेंट आहे. काय म्हणते पहा, व्यक्तीच्या बोधाचे आता पहा, एखादी गोष्ट सौंदर्य सुंदर आहे किंवा एखादी गोष्ट कुरूप आहे, यामध्ये आपण डिवाइड कसं करतो, कोणत्या गोष्टीला कसं डिवाइड करायचं. गोष्ट सुंदर आहे आणि ही गोष्ट कुरूप आहे, तर तुम्हाला लेखक म्हणतोय की साधा, तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी नॉलेज नसलं तर ते तुम्हाला कुरूप, आणि तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असलं तर त्या तुम्हाला काय वाटतील, सुंदर वाटतील, आहे ना. आता मी माझं एक्झाम्पल सांगितलं, म्हटलं की नाही, हे सर्व मी माझं एक्झाम्पल मी जे अनुभवलंय त्याच्यातून समजून सांगतो पहा, ठीक आहे की नाही. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या खेडेगावामध्ये ना काही आजारी वगैरे पडलं की पाणी देतात गावामध्ये, माहितीये का. असं मंत्र, पाणी घ्यायचं, त्याला मंत्र मारायचं, ते बाळाला द्यायचं, लोकांना द्यायचं, या पद्धतीने, ठीक आहे ना. तर माझं गाव आहे रामतीर्थ, जवळच आहे, इथून 50-60 किलोमीटर, शेवटचं अकोला रोडवर आहे, ठीक आहे ना. तर माझ्या घरी मी गेलो, सण वगैरे असला की मी जातो युजली. आमच्या घरी दादाची जी मुलगा आहे, ठीक आहे ना, काही केस पण असंच झालं, काहीतरी तो घाबरला होता, रात्री हे झालं, तर मग आईने एका व्यक्तीला बोलवलं, तो मंत्र मारायचा. मग त्याने मंत्र लिहिलं, पाणी दिलं आणि तो खरंच ठीक झाला. मग ते सुरू होतं ना, तेव्हा मी आईला म्हणायचो, काय आपण कुठं जगतो, कोणतं म्हणजे इन्सान का चले चांद पे, तू काय हे करून राहिली, है ना. पण जस्ट असं आईला म्हटलं, आणि मी आईला म्हटलं नाही आवडत हे सर्व, आहे ना, हे सर्व राहते की नाही, ते हे कसं होते का, कधी काय पाण्यानं काही होईल, असं मी म्हणत होतो, ठीक आहे ना. त्याच्यानंतर की मी ना असं, आपण जसं मोबाईल चालतो की नाही, जसं मी रील्स वगैरे पाहत होतो, मग मी असं पाहिलं की याच्यावर थोडंसं आपण पाहूया की या पाण्यामध्ये काय काय राहते, कसं राहते. तर ती रील्स मी चेक करताना एक सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत, ईशा फाउंडेशनचे, आहे ना, ते सर्वात मोठा शिवरात्री महोत्सव त्यांच्याकडे ऑर्गनाइज होतो, ठीक आहे की नाही. तर त्यांचा एक मी व्हिडिओ पाहिला, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की पाणी की याददाश्त होती है ना, पाणी की याददाश्त होती है, तुम्ही पण पाहायचा, आहे ना. म्हटलं रे हे काय नवीन आहे, पाणी की याददाश्त होती. मग मी तो व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये लिहिलं आहे की पाण्या म्हणजे जे तामिळनाडू किंवा साऊथचे जे लोक आहेत, ते सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यात जे पाणी राहते ना मटक्यामध्ये, त्याला टिक्का लावतात, त्याची पूजा करतात, नंतर देवाची पूजा करतात, ठीक आहे ना. आणि पाहिलं की असं का राहते, त्यांनी सांगितलं की पाण्याला समोर घेऊन तुम्ही जर चांगल्या भावना प्रगट केल्या, पाण्याच्या समोर जर तुम्ही चांगल्या भावना प्रकट केल्या, तर त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये चेंज होते पाण्याच्या. जबरदस्त आहे की नाही. पाण्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये पाणी काय करू शकते, चेंज करू शकते. पाण्याला शिव्या दिल्या तर त्याच्यामध्ये तसं निगेटिव्ह मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये काय होईल, चेंज देईल. पाण्याकडे पाहून जर आपण चांगलं काही बोललो आणि आपल्या बोलण्याची तीव्रता, आपली इंटेन्सिटी जर तेवढी असेल, तर कदाचित त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये खूप जबरदस्त काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. होतो की नाही सांगा, ठीक आहे की नाही. हे त्यांनी सांगितलं आहे, त्यांनी सांगितलं की सायंटिफिकली प्रूव्ह आहे. मी आणखीन काही सर्च करत गेलो आणि बऱ्याच ठिकाणी मला तेच पाहायला मिळालं की यस, की पाणी आपलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर त्याच्या समोर बोलल्यानंतर, भावना प्रकट केल्यानंतर काय करते, चेंज करते. त्यानंतर मी आणखीन पाहिलं की कोण कोण आहे, झाडं पण आपल्या भावना काय करतात, चेंज करतात. त्यांना रागावलो आपण किंवा त्यांना हेळसाळच केलं, त्यांना समजते सर्व, ठीक आहे ना. तर हे सर्व मी सर्च करताना सर्व गोष्टी मी पाहिल्या आणि समजलं. तेव्हा मी आईला कॉल केला आणि आईने म्हटलं की नाही, ते खरंच आहे, माझं काहीतरी चुकलं. तेव्हा मला ते चुकीचं का वाटत होतं, कारण माझा बोध काय होता त्याविषयी,
संकुचित होता. मला माहित नव्हतं की हे खोटं आहे ना. एक आणखीन एक अनुभव सांगतो पहा. नाशिकला असताना ना भरत आंधळे यांचा एक प्रोग्राम होता है ना. तेव्हा कालिदास सभागृह आहे तिथे शालीमारला. नाशिक हे भरत आंधळे नाशिकचेच आहे. तिथंच एक जवळ गाव आहे. त्यांचा ना एक प्रोग्राम इथं ऑर्गनाईज केला होता मध्ये. तर आम्ही सर्वजण जे सदस्य आहेत ते सर्व तिथे गेलो होतो त्यांना भेटायला. तेव्हा मी नाशिकमध्ये शिकवत होतो. सीसॅट तेव्हा मी तिकडे नाशिकला शिकवायचो. तर तेव्हा मी जसं यंगस्टर कसे असतात तुम्ही तसं होतो मी. जस्ट मी माझं MBA कम्प्लीट केलं होतं आणि मी तिथेच होतो. तर फक्त गर्दी करायला आणि खूप मोठं नाव होतं भरत आंधळे, विश्वास नागरे पाटील. तर त्यांना पाहायला खूप असं एनर्जी आणि खूप मजेदार. आणि तिथं पुस्तकांचं एक हे पण होतं, साहित्य संमेलन आयोजित केलं वर्षी. तिथून पुस्तकं पण या हिशोबाने तिथे गेलो होतो. तर तिथे जाताना ना काही लोकांचा सत्कार पण होता. काय होते की सर्व लोक चालून राहिले, चालता चालता एक व्यक्ती खाली पडला. काय राहते की बा खाली पडला तर सर्वात पहिले आपल्याला हसायला येते आहे की नाही. ते युजली जशी सामान्य जनरेशनची त्या जनरेशन मध्ये असणाऱ्या मुलांची मेंटॅलिटी राहते तशी माझी पण होती. एक व्यक्ती पडला, बाकीचे मुलं हसले, मी पण हसायला लागलो. ठीक आहे की नाही. मग कोणीतरी आलं, त्यांना मदत केली, ते उचलून त्यांना नेलं. असा चांगला एवढासा व्यक्ती होता. हाईट वगैरे खूप लहान होती. थोडासा पायानं न चालता असा लंगडत लंगडत चालायचा. तो व्यक्ती आला. त्यानंतर भरत आंधळे यांचं भाषण झालं. तर त्यांनी म्हटलं की आता आपण काय करूया, सत्कार समारंभ घेऊया यावर्षी जे लागले आहेत त्यांचा. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून MPSCतून टॉप आलेला विद्यार्थी नाव घेतलं आणि तोच व्यक्ती जो खाली पडला होता. मग मला खूप वाईट वाटलं है ना की अरे याला आपण हसायला नव्हतं पाहिजे. तोच व्यक्ती होता. ऐकीन सांगा, जोपर्यंत मला त्याच्याविषयी माहित नाही तोपर्यंत मला तो आवडत नव्हता. आणि जेव्हा मला त्याच्याविषयी माहित झालं तेव्हा तो आता मला सुंदर वाटतोय. भरी लंगडा आहे किंवा हाईटनं कमी आहे तरी तो मला त्याच्यामध्ये काय दिसते, आता सौंदर्य दिसते. म्हणून एखादी गोष्ट आपल्यासाठी सुंदर आहे की कुरूप आहे कशावरून डिसाईड होते, आपल्या बोधाच्या संकुचित्वावरून डिसाईड होते. म्हणून जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे जाणून घेत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी चांगल्या वाईट असं काही सांगत नाही. ठीक आहे ना. समज म्हणतोय जेव्हा माणसाकडे वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यापासून अलग झालेल्या स्वरूपात पाहण्याची ताकद असते, फक्त तेव्हाच त्याला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहण्याची खरी दृष्टी प्राप्त होते. है ना. आपले जे संत असतात ना ते या प्रकारचे असतात. जेव्हा माणसाला वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनेच्या लालसेच्या अट्टाग्रही, एखाद्या वस्तूला जेव्हा आपण आपल्या स्वार्थापासून वेगळं पाहू ना तेव्हा आपल्याला त्यामध्ये काय दिसेल, सौंदर्य दिसेल. लहानपणी ना आम्हाला एक पाठ होता, तुम्हाला पण असेल, आतले आणि बाहेरचे. नासी फळके यांचा वाटते 5व्या की काहीतरी वर्गात होता, आतले आणि बाहेरचे. तर लेखक खूप सिंपल देतो. आतले बाहेरचे म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी आहे तर विद्यार्थी असताना तुमच्या टीचर्स कडून किंवा अकॅडमी कडून काही अपेक्षा असतात. अरे यांनी असं असं केलं पाहिजे, असं असं करायला पाहिजे. मी विद्यार्थी असताना करातीत माझी त्याच अपेक्षा होत्या. पण आज मी टीचर आहे. मग माझ्या ज्या अपेक्षा 10 वर्ष 5 वर्षापूर्वी होतात त्याच अपेक्षा तुमच्या आहेत. तुम्ही त्या अपेक्षा माझ्याकडे जेव्हा घेऊन येतात तेव्हा उडवाउडवीची उत्तर देतो. मग मी आता बाहेरचा झालो. पहिले मी आतला होतो की नाही, तुम्हाला जे वाटते तसाच मी होतो पहिले, पण आता मी टीचर आहे तर आता मी बाहेरचा झालो. ठीक आहे की नाही. तर लेखक का, कारण ज्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे ते मी गोष्ट मला चांगली वाटते किंवा वाईट वाटते. लेखक तेच म्हणतोय, स्वार्थापासून तुम्ही वेगळं पाहाल तेव्हा तुम्हाला सौंदर्य दिसेल. काय म्हणत होता पहा, त्यामधला एक प्रसंग सांगतो. लेखक असा म्हणतो आहे की मी एका ट्रेनने जात होतो. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. मी ज्या स्टेशनवर उभा होतो त्या स्टेशनवर एक डबा माझ्या समोर आला. माझी वाईफ, मुलगा मुलगी आम्ही होतो. मी जीवाच्या आकांताने दरवाजा ठोकला पण कोणी दरवाजा उघडत नव्हता. कसा बसा दरवाजा उघडला. दरवाजाच्या आतमध्ये मी गेलो, दरवाजा लावला आणि गेट जवळ जाऊन बसलो. बसता बरोबर माझी जे फॅमिली आहे, मुलगी वगैरे जे काही, ते सर्व झोपले. मग पुढचं स्टेशन आलं. पुढच्या स्टेशनवर परत कोणीतरी दरवाजा ठोकला तो. पण आता दरवाजा उघडण्याची माझी इच्छा होत नव्हती. का, कारण दरवाजाला टेकून माझी बायको आणि माझी मुलगी बसली होती. मागच्या स्टेशनवर आवडायचं की नाही दरवाजा उघडला पाहिजे म्हणून. मागच्या स्टेशनला लेखक म्हणत होता की मला दरवाजा उघडणे हे खूप आवडीची बाब होती, पण आज आता तो कोणी दरवाजा उघडू नये असं मला मनापासून वाटत होतं. याला काय म्हणतात, आतलं आणि बाहेरचं, असं लेखक समजून सांगत होता. का, कारण दरवाजा उघडण्यामध्ये लेखकाचा स्वार्थ आहे. लेखकाला माहित आहे दरवाजा उघडलं तर पत्नी आणि मुलीची झोप मोड होईल, कदाचित जागाही चालली जाईल आपली, है ना. तर लेखक हेच म्हणतोय की स्वार्थापासून दूर परिस्थितीत जर तुम्ही स्वार्थ आणि संवेदनाच्या लालसेच्या अट्टाग्रही दाव्यापासून अलग स्वरूपात जर तुम्ही पाहिलं तर तेव्हा तुम्हाला काय दिसेल, त्यामधलं सौंदर्य दिसेल. ठीक आहे ना. केवळ तेव्हाच तो पाहू शकतो की आपल्याला दुःखद न वाटणारे कुरूप असतेच असे नाही, कारण त्याचे सौंदर्य सत्यात असते. बऱ्याचदा असं एखाद्याला दुःखद किंवा न आवडणारी बाब आपल्यासाठी असू शकते. हा, कोणासाठी बेकार मोतीने मरणारा, कोणासाठी शहीद होणारा असतो. बरोबर आहे की नाही.
आपल्याकडचा एखादा जवान जर कोणी मेला तर तिकडले काय म्हणतील, अरे खूप मस्त भयंकर मारला आम्ही, असा तडपून तडपून मारला की असा मारला. तेच आपण काय म्हणू, आपला जवान शहीद झाला. तर एखाद्याला दुःखद न वाटणारे, त्यांना काही दुःख नाहीये, त्यांनी आपला सैनिक मारला, काही दुःख नाही, मस्त आनंदात आहे, मारला आम्ही. एखाद्याला दुःखद न वाटणारे कुरूप असते असेच नाही, आपल्याला तर दुःख होत आहे ना की आपला सैनिक काय झालाय, शहीद झाला आहे. येतं ना लक्षात या पद्धतीने. जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य, बरं ठीक आहे, आता लेखक काय म्हणतोय वरती, मग लेखक असा म्हणतोय की सगळीकडे सौंदर्य आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे, तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरूपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. आता लेखकाच्या म्हणण्यानुसार वर जसं लेखक म्हणतोय, मग लेखकच्या म्हणण्यानुसार सगळीकडे सौंदर्य सौंदर्य आहे, फक्त कुरूपता नाहीसा करा. पण लेखक म्हणतोय नाही, मला असं नाही म्हणायचं की तुम्ही सर्व कुरूपता शब्द नाहीसा करा, कारण असे म्हणणे नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणणे इतके मूर्खपणाचे ठरेल. म्हणून कुरूपता सौंदर्य असते, म्हणजे तो सांगतोय की माझा विवाह आहे, पण तुम्ही कुरूपता शब्द नाहीसा करायचा का, तर नाही. असत्य हे खात्रीने अस्तित्वात असते, पण ते विश्व प्रणालीत असत नाही. जबरदस्त बाब, ते विश्व प्रणालीत असत नाही, तर ते त्यातील नकारात्मकतेचा भाग म्हणून असते. नक्षलवादी माहिती आहे सगळ्यांना, नक्षलाईट, त्यांच्यासोबत राहा 10-20 दिवस. त्यांच्यासोबत राहिल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागेल की सर खरंच खूप चांगले लोक आहेत, चांगलं म्हणजे स्वतःसाठी करून राहिले, हे करून राहिले, ते करून राहिले, असं आपल्याला वाटायला लागते. बरोबर आहे की नाही. आता मला पण आपण जर समजा ऍडमिनिस्ट्रेटर किंवा पोलीस डिपार्टमेंट गृह खात्यात असू तर आपल्याला शेवटी काही का असे ना आपल्याला ते चुकीचे वाटतील. सध्या आपल्याला ते चुकीचे वाटतात. म्हणजे मला असं सांगायचं नाही की ते चांगले आहेत की वाईट काय आहे, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ठीक आहे ना. आपण असं म्हणूया की असत्य काही नसते, ते विश्व प्रणालीत असत नाही, म्हणजे ते चांगल्या वाईट आहे विश्व प्रणालीत नाहीये, तर ते कशात आहे, आकलनाच्या क्षमतेच्या त्यातील नकारात्मकतेचा भाग आहे. आपलं त्यांच्याविषयी जे आहे, आपलं त्यांच्याविषयी जे आकलन आहे किंवा त्यांच्याविषयी तुमच्या माइंडमध्ये जी नकारात्मकता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते असत्य म्हणजे काय वाटतात, चुकीचे वाटतात. येतं ना लक्षात. आपण त्यांना समजून शकलो किंवा त्यांच्याविषयी आपल्या माइंडमध्ये काही नकारात्मकता आहे, त्यामुळे ते आपल्याला असत्य वाटतात किंवा मग वाईट वाटतात किंवा चुकीचे वाटतात. ठीक आहे ना. समोर काय म्हणते आपण, आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळे व आपल्या कलातून सौंदर्याची विकृत अभिव्यक्ती होते. विकृत म्हणजे चुकीची. काय म्हणते, सत्याचा अर्धवट साक्षात्कार म्हणजे आपल्याला पूर्ण माहित नाही की सुंदरता काय असते, आपल्याला सत्याचा, आणि त्या अर्धवट साक्षात्कारातून आपण त्या गोष्टी पाहत असू, आपल्याला ती गोष्ट कशी वाटेल, विकृत वाटेल, त्याच्यामध्ये आपल्याला सौंदर्य दिसणार नाही आणि त्यामुळे कुरूपता येते. काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे आणि जे इतर सर्वात आहे अशा सत्याच्या नियमाच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या सात्विक नियमाला, शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरूपता निर्माण करू शकतो. म्हणजे लेखक म्हणतोय की ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला खूप सुंदरता दिसेल, जर तुम्ही ते चक्र उलट फिरवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल, कुरूपता दिसायला लागेल. या पद्धतीने हा पॅसेज आहे. पॅसेज वाचला, आता मी समजून सांगितलं म्हणून तो आता सर्व क्लिअर आहे माइंड मध्ये. असा माइंड मध्ये गेला की आता तुम्ही लाईफ मध्ये कधी विसरणार नाही की सुंदरता म्हणजे, सौंदर्य म्हणजे काय असतं. ठीक आहे ना. याला जर तुम्ही असं वाचलं, जबरदस्त करून घेतला, तर याच्यावरचे 5ही प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला परत पॅसेज लाईन केली, काय केली हे पाहण्याची गरज पडणार नाही. समजलं का सांगा. याला म्हणतात अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज. ठीक आहे ना. आता याचे प्रश्न पाहूया काय म्हणते. पहिला प्रश्न सोडून द्या, तो नंतर सांगतो मी शेवटी, पहिले हे पाहूया. ठीक आहे. संकुचित बोधामुळे प्राप्त झालेल्या संस्काराचा परिणाम नसलेली कृती. समजा सर आम्हाला प्रश्नच नाही समजला, मी असं म्हणतो, समजा तुमचा बोध संकुचित आहे, समजलं ना. आता संकुचित म्हणजे काय है ना, तुमचा बोध संकुचित आहे, तर तुम्ही काय काय कराल. शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तीबद्दल अवमान करणारे शेरे देते, म्हणजे तुम्ही शाकाहारी तर तुम्ही मांसाहारी व्यक्तीला शिव्या घालाल, अरे हा खराब आहे, असा आहे तसा आहे. तुमचा बोध संकुचित असेल तर तुम्ही असं करा की नाही सांगा, तर आम्ही असं करू. ठीक आहे. व्यक्ती स्वतःचे पर्यावरण स्वच्छ राखण्याची काळजी घेत नाही, सर फारसं कोरिलेट नाही करत, म्हणून याला आपण इलिमिनेट करून टाकू. शाळेचे मुख्याध्यापक कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील बालकाला प्रवेश नाकारतात. तुमचं जर संकुचित बोध असेल तर तुम्ही मुख्याध्यापक हे कराल की नाही सांगा, सर आम्ही करू. ठीक आहे. व्यक्ती प्रत्येक अन्य व्यक्तीचा विना सांगा, तुमचा बोध जर संकुचित असता तर तुम्ही प्रत्येकाचा आदर केला असता का नाही. तुम्ही पाहिलं असतं ड्रेस कसा आहे, लाल दिव्याची गाडी आहे, कार आहे, किती मोठी आहे, त्यानुसार मग तुम्ही त्याला आदर दिला असता. ठीक आहे ना. पण तुम्ही बिलकुल विनाअट सगळ्यांचा आदर करत आहे, मग संकुचित असणारा व्यक्ती हे करेल का सांगा, नाही करणार. सर ज्याचा बोध संकुचित आहे तो हे करणार नाही, याच्यासाठी संकुचित नाही खूप मोठ्या विशाल मनाचा व्यक्ती लागेल.
बरोबर आहे की नाही? आता परत प्रश्न वाचा. संकुचित बोधामुळे प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली कृती निवडा. मला सांगा नसलेली कृती कोणती आहे? कोणती आहे? चौथी आहे ना. नसलेली कृती कोणती असेल? जर तुमचा बोध संकुचित असेल तर तुम्ही हे कराल, हे कराल, हे कराल, पण तुम्ही चौथ्या नंबर पद्धतीने. आता मला सांगा पूर्ण पॅसेज मी तुम्हाला वाचून दाखवला, कुठेही कुठेही हे शब्द हे वर्ड आहेत का पॅसेज मध्ये? नाही, पण तुम्हाला पॅसेज समजला तर तुम्हाला उत्तर देणं काय होऊन गेलं, एकदम सोपी होऊन गेलं. ठीक आहे ना. आणखीन काय म्हणते पहा. संबंधित व्यक्ती त्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केल्या हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड ठेवा. स्वतःला ठेवा तिथे. तुम्ही असे व्यक्ती आहात की तुमच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केल्या, म्हणजे तुम्हाला सगळीकडे काय दिसते, आता सौंदर्य दिसते, असे व्यक्ती तुम्ही आहे. मग पॅसेज मधून तुम्हाला समजलं असे तुम्ही आहे, तर तुम्ही कसे असले पाहिजे मग, है ना. बोर्डवर पहा. मग सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाऱ्या विविध पैलूंना व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याच्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करते. हे कराल का मग तुम्ही सांगा? नाही करणार. करेक्ट सर, आम्ही हे करणार नाही. कारण तुम्ही कसे व्यक्ती आहे, तुमच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे, म्हणजे सर आम्हाला लहान सहान गोष्टीतही खूप जास्त सुंदरता दिसते. मग पहिलं ऑप्शन काय म्हणते? सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाऱ्या विविध पैलूंना व्यक्ती स्वतःच्या सौंदर्यात्मक अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते. म्हणजे अशी गोष्ट जी सगळ्यांना सुंदर वाटते, सगळे पॅरामीटर घेऊन गेले, मुलगी अशी असली तर पसंत, मुलगा असा असला तर पसंत, वास्तू अशी असली तर पसंत, निसर्ग असा असला तर पसंत. या पॅरामीटरवर तुम्ही सर्व घेऊन गेले, तुम्हाला तसं तिथं पंढरपूरला तुम्हाला नाही दिसलं तर आपण त्याला वाईट म्हणू की नाही? पण सगळ्यांना जे लागते ते तुम्ही समाविष्ट करते. सर्वांना सहजतेने प्रसन्न करणाऱ्या विविध पैलूंना व्यक्ती स्वतःच्या अभिव्यक्तीमध्ये समाविष्ट करते, तर नाही सर. सर्वांना लागते, सर्वांचे जे पॅरामीटर आहेत तसेच आमचे असले पाहिजे असं नाही. ठीक आहे. सेकंड, साचेबद्ध मान्यतेमुळे ज्या प्रतिरूपांची सौंदर्यपूर्ण अशी स्तुती केली जाते त्यामुळे व्यक्ती भारावून जात नाही. ठीक आहे. जसं तुम्हाला म्हटलंय की अरे ते खूप भयंकर वास्तू बांधली आहे, लाल किल्ला असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे, सर्वजण एकदम भारावून ऐकून राहिले, आणि तुम्ही न्यूट्रल उभे आणि तुम्ही काय म्हणता, अरे आमचा गाविलगड खूप जबरदस्त आहे, सर्वच आहे. तुमच्या जर सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली असेल तर तुम्ही हे कराल की नाही सांगा? नाही तर तो सांगतोय तुम्ही पण भारवून जाल का? नाही, तुम्ही काय म्हणाल, ठीक आहे असेल तुमच्याकडे लाल किल्ला, आमच्याकडेही आहे, आमचा खूप किल्ला सुंदर आहे ना, या पद्धतीने. तिसरं पहा, विद्रूप स्वरूपात पाहिल्या जाऊ नयेत म्हणून व्यक्ती स्वतःची आकलनाची ताकद सर्वतोपरी वाढवण्याचा प्रयत्न करते. करेक्ट आहे की नाही? जर तुमच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली असेल आणि तुम्ही पाहिलं, जसं मी माझं एक्झाम्पल सांगितलं की ते पाणी देणं मी पाहिलं, तर आता मी कधी असं करत नाही. मी जर असं काही पाहिलं, मी थोडासा रिसर्च करतो किंवा करेक्ट आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, हे आहे, हे आहे, ते आहे, तर सर्व सर्च करतो आणि त्यानंतर मग मी काय करतो, डिसाईड करतो की काय आहे. म्हणजे मी काय केली, माझी आकलनाची ताकद वाढवली. आणि मी जर बंधमुक्ती प्राप्त केली असेल तर मी असा व्यक्ती निश्चितपणे असेलच. ठीक आहे ना. आता परत एकदा प्रश्न वाचा. प्रश्न आहे, संबंधित व्यक्तीच्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली आहे हे निर्देशित करणाऱ्या वर्तनाची निवड करा. जर माझ्या सौंदर्यात्मक संवेदनेने बंधमुक्ती प्राप्त केली असेल तर मी या दोन प्रकारच्या कृती करेल की नाही सांगा? तो करेक्ट यायला पाहिजे सर, ब आणि क, म्हणजे अ वगळून सर्व, अ सोडून सर्व या ठिकाणी करेल. त्यानंतर शब्द भाषेतून नाहीसा करण्याच्या कृतीला लेखक मूर्खपणा म्हणण्याची कारण पहा. ते तुम्ही डायरेक्ट पॅसेज मधूनही लक्षात घेऊ शकता, म्हणजे पेज पलटून तिकडून पाहू शकता, किंवा आपल्याला समजलं काय तर आपण डायरेक्ट काढू. पहा काय म्हणते, वास्तवाच्या अपूर्ण आकलनाच्या परिणामी गोष्टी आपल्याला कुरूप वाटतात. करेक्ट आहे का सांगा? करेक्ट. आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय म्हणतोय की तो चांगला नाही, किंवा हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. दुसरं, कचऱ्याच्या जागा सर्वांसाठीच कुरूप असतात. सर फारसा काही संबंध नाहीये. ठीक आहे. त्यानंतर गोष्टीतील साधी सुसंगती पाहणे शक्य होत नाही तोपर्यंत त्या कुरूपता प्रतिरूपित करतात. एकदम करेक्ट है ना. जेव्हा तुम्हाला त्याच्यामधली सुसंगती दिसत नाही तोपर्यंत आपल्याला त्या काय वाटतात, कुरूप वाटतात. एक एक्झाम्पल देतो पहा. जसं आपण एक गॅलरी असते की नाही, जो फोटो लावलेले असतात, त्या फोटोमध्ये काहीतरी फोटो असतो. मला तर खूप असं कोडं पडायचं की हा फोटो एवढ्या करोड रुपयाचा विकला गेला. मी पाहायचो पेपर याच्यात, एवढ्या करोडचा कसा काय विकला गेला, है ना. तर काय म्हणूया आपण की गोष्टीतील सुसंगती, आपल्याला सुसंगती नाही पाहता आली, ज्याला समजते त्याला तो करोडचा का आहे. तो पिक्चर पाहिला ना तारे जमी पर, है ना, त्याच्यामध्ये तो लहान मुलगा असतो, है ना, ईशान किशन अवस्थी, तो काहीतरी पेंटिंग वगैरे काढतो. त्याच्या वडिलांना नाही समजत. का नाही समजत? कारण सुसंगती जमत नसते. तेच त्याचे टीचर पाहतात.
टीचर पाहिल्यानंतर त्यांना लक्षात येते की अरे खूपच जबरदस्त पेंटिंग आहे. पहिले मुलगा आईच्या जवळ होता, पेज पलटवता पलटवता तो बाहेर गेला, बाहेर जाता जाता पेजच्या बाहेर निघून गेला. मग जेव्हा आपल्याला समजलं, आपणही कदाचित मूवीमध्ये त्याची पेंटिंग ती पाहिली असेल पण आपल्याला नाही समजलं, पण जेव्हा आमिर खानने समजून सांगितलं तेव्हा आपल्या लक्षात आलं, आपल्याला काय दिसून आली त्यामधली सुसंगती दिसून आली, समजलं अरे मग ते चित्र 1 करोडचं आहे. तेव्हा नाही समजत तेव्हा ते चित्र काहीच कामाचं नाही, कोण घेणार 1 करोडला असं आपल्याला वाटते. ठीक आहे ना. गोष्टीतील साधी सुसंगती शक्य होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी त्या कुरूपता प्रतिरूप करतात. करेक्ट सर, समजलं नव्हतं तोपर्यंत त्या ईशाननं काढलेले खूप खराब वाटायचे. आमिर खानने समजून सांगितलं त्याच्या आई वडिलांना, तेव्हा आई वडिलांनी खरंच मान्य केलं, हो पोरगा खरंच काय आहे, हुशार आहे, कारण त्याने सुसंगती केली. ठीक आहे ना. तर कोणतं करेक्ट वाक्य आहे सर? अ आणि ब. ऑप्शन पहा सर. अ आणि ब म्हणजे अ आणि सॉरी अ आणि क म्हणजे सर फर्स्ट करेक्ट. समजलं का सांगा सगळ्यांना? सिंपल आहे. तर शेवटचा प्रश्न घेऊया. या परिच्छेदाच्या लेखकाचे सौंदर्य हे मनाच्या स्थितीवर अवलंबून ते तिला प्रसन्नतेचा भास देणाऱ्या त्या गोष्टीच्या बाह्य लक्षणावर अवलंबून असते अशी धारणा आहे. या भाषेला हा युपीएससी सारखा प्रश्न आहे, जबरदस्त. ठीक आहे ना. काय करते माहिती आहे काय की युपीएससी तुम्हाला प्रश्न विचारते की एक अजम्पशन आहे, या अजम्पशनला स्ट्रॉंग करणारा ऑप्शन निवडा. काहीतरी दिलं त्याच्यामध्ये अजम्पशन आर्ग्युमेंट, त्या आर्ग्युमेंटला कोणतं विधान खालीलपैकी स्ट्रॉंग करतो आहे ते सांगा. तर याच्यासाठी ना त्याच्यामध्ये पहिले पाहावं लागते आर्ग्युमेंट काय आहे. नाही तर आर्ग्युमेंटच नाही समजलं तर तुम्ही असं निवडाल की जे त्यामध्ये दिलेल्या आर्ग्युमेंटला काय करेल, पिक करेल. तर स्ट्रॉंग करणे म्हणजे काय, समजा मी तुम्हाला असं म्हटलं की हे 2 प्रकारचे पॅसेज असतात, एक रिडिंग ओरिएंटेड फॅक्च्युअल आणि एक असते अंडरस्टँडिंग ओरिएंटेड. आणि तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी उभा राहून म्हणत असेल हो सर मी मागच्या वर्षी पेपर दिला, मी 2-3 पेपर देऊन पाहिले, असेच पॅसेज येतात जसे तुम्ही सांगून राहिले. याचा अर्थ मी जे सांगितलं त्याला त्याने काय दिलं, पाठबळ दिलं, स्ट्रेंथ दिली त्याला. येतं ना लक्षात. तर सौंदर्या संदर्भात यामध्ये लेखकाने जे काही सांगितलंय, जे भाष्य केलं आहे त्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणारं स्टेटमेंट पर्याय कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं असं याने विचार. पहिले लेखकाचा मते सौंदर्य काय, लेखकाचे सौंदर्य हे मनाच्या स्थितीवर अवलंबून असून, लेखक म्हणतोय की सौंदर्य कशावर अवलंबून असते, मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. ते तिला प्रसन्नतेचा भास देणाऱ्या गोष्टीच्या बाह्य लक्षणांवर अवलंबून असते. म्हणजे बाहेरून कशी दिसते, काय दिसते, चांगली आहे वाईट आहे त्याच्यावर अवलंबून असते. ते कशावर अवलंबून असते, आपल्या मनावर अवलंबून असते, मनाच्या स्थितीवर अवलंबून असते ना. म्हणजे एखाद्या वेळेस आपलं मन समजा खूपच नाराज असेल आणि किती जरी चांगलं आईने खाऊ घातलं तरी खाण्यात मन नाही लागत है ना. आणि एखाद्या वेळेस जर आपण खुश असलो, एकदम असं खुश आहे, एकदम गुडी वाटते, तर न आवडणारी जे भाजी आहे ते सुद्धा आपण काय करतो, खूप आवडीनं खातो. तर हा म्हणतोय, लेखक म्हणतोय की सुंदर आहे ते बाह्य लक्षणावर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते, मानसिक स्थितीवर अवलंबून राहते. ठीक आहे ना. आपल्याला स्ट्रेंथ द्यायची आहे. पहा, सर्वव्यापी सुसंगीतेच्या शाश्वत नियमाच्या विरोधात जाऊन आपण क्रूपतेला जन्म देतो. करेक्ट. पॅसेजच्या सर्वात शेवटच्या पॅरामध्ये आला आहे. बोधाचे संकुचित्व व्यक्तीच्या सौंदर्यभानाला क्रूपता व सौंदर्यात तीव्रतेने विभागते. करेक्ट. मी आता सांगितलं तुम्हाला विषय माहित नसलं तर आपल्याला ते कुरूप वाटते आणि सर्व माहित झालं तर मग असं वाटते अरे नाही सर खूप सुंदर आहे. ठीक आहे ना. त्यानंतर व्यक्तीची वस्तूला स्वतःच्या स्वार्थापासून आणि संवेदनांच्या लालसेच्या अट्टाग्राही दाव्यापासून वेगळ्या स्वरूपात पाहण्याची ताकद तिला सर्वत्र असलेले सौंदर्य पाहणे शक्य करते. करेक्ट. मी आता जे एक्झाम्पल सांगितलं आतलं आणि बाहेरचं. संत लोक असे असतात आहे ना, जसं ठेवलं तसं, पाऊस आला तरी खुश, नाही आला तरी खुश, गरमीमध्ये खुश आहे ना, भेटलं तरी खुश, जेवण केलं तरी खुश, नाही केलं तरी खुश. का तर सर्वत्र असणारे सौंदर्य त्यांना दिसते. का, लालसेच्या आणि संवेदनेच्या अट्टाग्रही दाव्यांपासून ते वेगळे झालेले असतात, त्याच्या परे असतात ते. त्याच्यामुळे सर सर्व करेक्ट आहे म्हणून या ठिकाणी निवडलं आपण ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे का. पहा, एक शेवटचा प्रश्न आपला राहतो, या परिच्छेदाचे शक्य प्रयोजन निवडा. बरं, प्रयोजन म्हणजे काय होते सांगा. प्रयोजन म्हणजे काय, कारण. करेक्ट. प्रयोजन म्हणजे काय होते, कारण. आपण असं म्हणतो ना इकडे येण्याचं प्रयोजन है ना, म्हणजे इकडे येण्याचं काय कारण. तर कारण या परिच्छेदाचं सर्वात शक्य प्रयोजन निवडा. युपीएससी सारखा प्रश्न आहे. आपण काय करूया, पहिले सर्व वाचूया. पहिलं काय दिला पहा, तो कुरूपता यात फरक करणे. चारही करेक्टच वाचतील पहा. सुरुवातीला सुंदर गोष्टीचे गुणधर्म स्पष्ट करणे, सौंदर्या संदर्भात व्यक्तिगत दृष्टिकोन व्यक्त करणे, अपूर्ण आकलनाच्या परिणामाचे वर्णन करणे. तर पॅसेज मध्ये सर्वच आहेत, सर्वच आहेत की नाही पॅसेज मध्ये. पण आपल्याला प्रयोजन विचारलाय.
लेखकानं इथं हा पॅसेज लिहिण्यामागचं कारण सौंदर्य व कुरूपता यातील फरक करणे असं आहे का? नाही, उलटा तर लेखक म्हणता की कुरूपता हा वर्ड नाहीसा करू नका, तो पण असलाच पाहिजे. हे पहिलं तर नाही चालला. दुसरं, सुंदर गोष्टीचे गुणधर्म सांगणे. नाही, सुंदर गोष्टीबद्दल नाही बोललाय, तो सुंदर व्ह्यू बद्दल बोललाय. लेखक कशाबद्दल बोलताय? सुंदर व्ह्यू कसा असतो, तुमच्या पाहण्यात कसं सौंदर्य येईल, तो गोष्टीबद्दल नाही सांगत आहे, म्हणून हे पण नाही. त्यानंतर सौंदर्या संदर्भात व्यक्तिगत दृष्टिकोन व्यक्त करणे करेक्ट, कारण लेखकाने जे काही सांगितलं सौंदर्या संदर्भात तो लेखकाचा काय आहे? व्यक्तिगत दृष्टिकोन आहे. त्या संदर्भात लेखकाला असं वाटतंय, त्याला दिसत असेल सगळीकडे सौंदर्य, आपल्याला नाही दिसत, हे तो लेखकाचा काय झाला? पर्सनल व्यक्तिगत दृष्टिकोन झाला. ठीक आहे ना. अपूर्ण आकलनाच्या परिणामाचे वर्णन करणे, या एकट्यासाठी त्याने एवढा मोठा पॅसेज लिहिला का? नाही, हा जो आहे ना, हा पॅसेजचा पार्ट आहे, पण पूर्णच्या पूर्ण पॅसेज याच्यासाठी लिहिला असं आपण नाही घेऊ शकत. सो करेक्ट यायला पाहिजे सर थर्ड, सौंदर्या संदर्भात व्यक्तिगत दृष्टिकोन प्रकट करणे, या पद्धतीने. याला म्हणतो आपण अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज. जेव्हा आपण पॅसेजला सुरुवात केली, मी पहिली लाईन वाचली, तेव्हा तुमच्या लक्षात आलं सर काहीच नाही समजणार याच्यामधलं आम्हाला, ठीक आहे की नाही, कारण एवढे मोठे मोठे वर्ड आहेत, असं मराठी आहे की सर कदाचितच आम्हाला समजेल. पण समजून जर व्यवस्थित घेतलं ना पॅसेजला, तर इथं मी प्रूव्ह करून दाखवलं, पाचही प्रश्न सॉल्व्ह करण्याकरिता तुम्हाला पॅसेजला परत चालण्याची वाचण्याची गरज पडत नाही, है ना. आता फक्त एक झालं की पहिला डेमो होता म्हणून वेळ खूप लागला. पेपरमध्ये तुम्ही एवढा घ्यायचा, कारण सर्व गोष्टी आपल्या आतमध्ये असतात, पटपट पटपट कनेक्ट करत जायचं, असं झालं, हे झालं, ते झालं, पॅसेज लक्षात राहा. आणि एक आहे फॅक्च्युअल पॅसेज. तर तो जो फॅक्च्युअल पॅसेज आहे, तुमच्याकडे पेपर आहे, त्याच्यामधून तुम्ही तो फॅक्च्युअल पॅसेज जो आहे तो सॉल्व्ह करून पाहायचा. कोणता? सुगंधित द्रव्याचा. नेक्स्ट लेक्चर मध्ये, आता मी यावेळेस अंडरस्टँडिंगचा पॅसेज सांगितला, पुढल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला रीडिंग ओरिएंटेड म्हणजे फॅक्च्युअल पॅसेज सांगेल की फॅक्च्युअल पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे. कदाचित आधी प्रश्न आणि नंतर पॅसेज वाचूनही तुम्हाला त्यांचं काय देता येते? उत्तर देता येते. ठीक आहे ना. तुम्ही युपीएससी करत असाल तर हा शेवटचा पॅसेज जो मी आता समजून सांगितला तो खूप महत्वाचा आहे, कारण युपीएससी मध्ये असं अंडरस्टँडिंग असलं तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येईल. बाकी एमपीएससी मध्ये आपण असं म्हणूया की चालून जाईल, म्हणजे काही पॅसेज असे असतात, काही रीडिंग ओरिएंटेड असतात. रीडिंग ओरिएंटेड आले तर फॅक्च्युअल डेटा पटापट मारायचं, अंडरस्टँडिंग ओरिएंटेड असला तर समजून घ्यायचं जमते का, नाही जमलं तर समोर नंतर पाहायचं त्याला. पण युपीएससी ला असं काही नाही, युपीएससी ला असाच पॅसेज राहील, असेच प्रश्न राहतील जे मी आता सांगितले, आणि तुमचं अंडरस्टँडिंग फुल्ली बेटर होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही, एवढंही क्लिअर. ठीक आहे ना. तर काय करा, युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सल्ला आहे, त्यांनी काय करा, पीवायक्यू घेऊन टाका, आणि आज काय करा, फक्त इन्फरन्सचे 5 प्रश्न वाचा. कोणती 5 प्रश्न? इन्फरन्स, त्याच्यामध्ये तो म्हणताय गिव्ह द क्रिटिकल इन्फरन्स, फक्त तेवढे 5 प्रश्न वाचा. तुम्ही फक्त पहा तुम्हाला समजते का, तो जो पॅसेज मध्ये दिलेला डेटा आहे तो समजते का. बाकी इन्फरन्स कसा काढायचा, काय काढायचा, ते मी तुम्हाला हळूहळू समजून सांगेलच. ठीक आहे ना. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्यांना मी क्लिअर करून दिलाय की अंडरस्टँडिंग ओरिएंटेड असतो, तर त्यांनी 2013 पासून तर 2024 पर्यंत अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज रोजचा एक सॉल्व्ह करायला सुरुवात करा. पॅसेज वाचायचा, अंडरस्टँड करून घ्यायचा, 13 मध्ये 1-2 असतील, 14 मध्ये असतील, 15 मध्ये असतील, असे पुढच्या संडे पर्यंत कमीत कमी 10 पॅसेज तरी सॉल्व्ह करून यायचे. म्हणजे तुम्हाला अडचणी विचारायला स्कोप राहील की सर मी पॅसेज वाचला, मला नाही समजलं, असं झालं, हे झालं, ज्या काही अडचणी जात असतील त्या तुम्हाला विचारायला स्कोप राहील. तर युपीएससीच्या मुलांनी काय करायचं ते क्लिअर, आणि एमपीएससीच्या मुलांनी काय करायचं ते सुद्धा क्लिअर. पुढच्या संडेला परत भेटू आणि रिमेनिंग जो पोर्शन आहे तो आपण समजून घेऊ. ठीक आहे ना. चला.